हॅलो हॅलो हॅलो. Okay, guys. Hello and welcome back to everyone. Good morning. I hope everyone is doing well. कंटिन्यू करूया लेक्चर आपण जिथे आपण कालच्या लेक्चरमध्ये थांबलो होतो तिथून पुढे. ओके. आय थिंक कालच्या लेक्चरमध्ये आपण तिकडं इम्पॉर्टंट असा टॉपिक जो होता तो काहीतरी स्टार्ट केला गेला होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं बायोलॉजिकल काहीतरी तिकडे एजंट्स. ओके. जे इथं काहीतरी की तिकडे पेस्ट किंवा काहीतरी आपण ज्याला म्हणतो इन्सेक्टिसाइड जे आहेत त्यांना काहीतरी कंट्रोल करण्यासाठी तिकडं यूज केले जातात. त्यांच्या संदर्भात आपण इकडे काहीतरी डिस्कशन जे होतं ते स्टार्ट केलं होतं. ओके. इथून आपण बघितलं होतं बायोलॉजिकल एजंट आणि काहीतरी बेसिकली त्यांचा यूज कशासाठी तर तो काहीतरी बेसिकली पेस्ट मॅनेजमेंटसाठी म्हणजे काहीतरी की जे इन्सेक्टिसाइड्स आहेत त्यांनाच काहीतरी किल करण्यासाठी इकडं आपण काय करतो की ऑलरेडी नॅचरमध्ये काहीतरी की जे अवेलेबल आहेत तिथे बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, प्रोटोझोआ असतील, ओके, फंगी असेल, त्यांचा आपण काय करतो इकडं अगेन्स्ट ते काहीतरी इकडे इन्सेक्टिसाइड तिकडे यूज करतो. ओके. इथं आपण बघितलं होतं फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की तिकडं पॅरास्टॉइड्स किंवा काहीतरी की पॅरासाइट्स आहेत तिथं. ओके. दीज आर आणि यांच्या इकडे काहीतरी की बेसिकली यूज आपण कशाच्या अगेन्स्ट करतो. पर इथं आपण बघितलं होतं कॉमन मिलीबग. ओके. कॉमन काहीतरी की मिलीबग याच्यासाठी बेसिकली काहीतरी की आपण इकडं लेप्टोमॅस्टिक्स, ओके, डायकोटोपिनी याचा काहीतरी की बेसिकली आपण इकडे यूज करतो. ठीक आहे. सो असे बरेचसेच काहीतरी की इम्पॉर्टंट इथं पॅरासाइट्स आणि त्यांचं इथं काहीतरी की यूज कशासाठी तर काहीतरी की बेसिकली इन्सेक्टिसाइडला काहीतरी की कंट्रोल करण्यासाठी यूज करतो. ते आपण इथं पॉईंट बघितले होते. ठीक आहे. पुढे अगेन थोडेसे इथे इम्पॉर्टंट काहीतरी की जे पॅरासाइट्स होते त्यांच्या संदर्भात आपण इकडे डिस्कस केलं आणि त्यांच्या अगेन्स्ट असणारे काहीतरी की नेचर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं बघितलं होतं प्रिडेटर्स. ओके. प्रिडेटर्स म्हणजे काहीतरी की दुसऱ्याच्या याच्यावरती काहीतरी तिकडे जगणारे पोषणवरती किंवा काहीतरी की दुसऱ्यांना जिथं खाऊन तिथे काहीतरी की जगणारे असे प्रिडेटर्स असतात. ओके.
याच्यामध्ये काहीतरी आपण इकडे बघितलं होतं ड्रेकोरा इंडिकस. ओके, जे ॲफिड्स असतात मॅसस प्रेझेन्स यांना काहीतरी की बेसिकली ईट करून जगतात. असे प्रेडिएटर्स आणि त्यांचा काहीतरी की उपयोग कशाच्या काहीतरी की अगेन्स्ट इम्पॉर्टंट असे काहीतरी की जे इन्सेक्टिसाइड्स असतील त्यांच्या अगेन्स्ट हेही आपण इथं काहीतरी बघितलेलं होतं. पुढे आपण इकडे काहीतरी की बघितलं मायक्रोबल किंवा काहीतरी मग तिकडे पॅथोजेन्स. सो मायक्रोबल किंवा काहीतरी की पॅथोजेन्स असतात त्यांचा देखील काहीतरी की जो यूज असेल आपण काय करू शकतो इकडे काहीतरी की तिकडे बॅक्टेरियाचं सॉरी जे काहीतरी की बेसिकली इकडे जे हे आहेत त्यामुळे आपण त्यांना हे इन्सेक्टिसाइड्स त्यांच्या काहीतरी अगेन्स्ट आपण करू शकतो. इथं आपण बघितलं बॅक्टेरिया असेल फंगी असेल ओके यांचं देखील काहीतरी की बेसिकली आपण वापर करतो ॲज अ काहीतरी की मायक्रोबल किंवा ॲज अ काहीतरी की पॅथोजेन्स म्हणून अगेन्स्ट काहीतरी इन्सेक्टिसाइड्स. इवन व्हायरसेस कॅन ऑल्सो यूज अगेन्स्ट दी इन्सेक्टिसाइड्स. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट असा व्हायरस आहे तो म्हणजे काहीतरी की न्यूक्लिअर पॉलीहायड्रोसिस व्हायरस. ओके, न्यूक्लिअर पॉलीहायड्रोसिस व्हायरस राईट. हा देखील आहे तो पण काहीतरी की इन्सेक्टिसाइडच्या अगेन्स्ट आपण तिकडे यूज करू शकतो तेही आपण इथं पाहिलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर काहीतरी की आपण पुढं बघितलं इम्पॉर्टंट असा चॅप्टर तो म्हणजे काहीतरी की मेजर पेस्ट क्रॉप्स आणि त्यांचा काहीतरी की कंट्रोल मेजर्स. एका साईडला आपण इकडे बघितलं इम्पॉर्टंट असे असणारे काहीतरी की जे पेस्टिसाइड्स आहेत किंवा इन्सेक्ट्स आहेत त्यांचं काहीतरी की बेसिकली सायंटिफिक नेम. ओके, आणि इथं काहीतरी की बेसिकली क्रॉप कोणत्या क्रॉपवरती काहीतरी की बेसिकली येतात आणि इथे काहीतरी केमिकल्स. ओके, केमिकल्स कोणत्या टाईपचे काहीतरी की केमिकल असेल किंवा केमिकल फॉर्म्युला आहे ते आपण तिकडे काहीतरी की अगेन्स्ट इन्सेक्टिसाइडचा काहीतरी की यूज करू शकतो ते इथं आपण काहीतरी की डिस्कस करायला काहीतरी सुरुवात केलेली होती. सो पहिल्यांदा आपण इथं राईसपासून स्टार्ट केलं. राईसवरती येणारे काहीतरी की इम्पॉर्टंट जे पेस्ट आहेत किंवा काहीतरी आपण म्हणून इन्सेक्ट्स आहेत ते आपण इथं बघून घेतले त्यांचे सायंटिफिक नेम बघितले आणि इकडे काहीतरी की कंट्रोल मेजर्स हे आपण इथं काहीतरी डिस्कस केले. ठीक आहे, पुढे आपण सेकंड इम्पॉर्टंट क्रॉप बघितलं होतं ते वीट. ओके, वीट इथे वीटवरती काहीतरी येणारे इम्पॉर्टंट पेस्ट त्यांचे सायंटिफिक नेम आणि ते काहीतरी की कंट्रोल मेजर. परत आपण बघितलं होतं पिंक स्टीम बोरर. ओके, पिंक स्टीम बोरर आळी असते एक प्रकारची तिला सिसेमिया इन्फरन्स असं काहीतरी की म्हटलं जातं. ओके, आणि याच्या अगेन्स्ट काहीतरी की आपण इकडे बघितलं केमिकल कंट्रोल मेजर काहीतरी आपण यूज करू शकतो. त्याच्यामध्ये इंडोसल्फेन असेल. ठीक आहे, 0.62 काहीतरी की 1.1 लिटर फॉर हेक्टर किंवा काहीतरी मग इकडं क्लोरो फायरोफोस 50% आणि त्यासोबतच काहीतरी की क्रिप्टो मिथेन 700 to 800 ml प्रति हेक्टर काहीतरी की आपण तिकडं यूज करू शकतो. ठीक आहे, हे पॉईंट आपण इथे डिस्कस केलेले होते. पुढे आपण इकडे बघितलं शोरगम ज्वारीच्या संदर्भात. ओके, मग इथं पेस्ट त्यांचे काहीतरी की तिकडं सायंटिफिक नेम आणि इथं काहीतरी की बेसिकली आपण बघितलं त्यांचे काहीतरी की कंट्रोल मेजर्स. पुढे आपण इथे शुगर केनच्या संदर्भात अगेन सेम तेच बघितलं होतं. एका साईडला काहीतरी तिकडे येणारे रोग त्यांचे सायंटिफिक नेम आणि त्यांचं अगेन्स्ट इथं काहीतरी की कंट्रोल मेजर. ठीक आहे, पुढे आपण इकडे बघितलं सेम तेच उसावरती येणारे काहीतरी की रोग असेल आणि त्यांचं काहीतरी किंवा त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी की उपाययोजना. पुढे चिकपीच्या संदर्भात आपण बघितलं. ओके, पिजन पी असेल आणि सोयाबीन असेल यांच्या संदर्भात पण काहीतरी आपण इकडे बघून घेतलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं ग्राउंडनटच्या संदर्भात असणारे इथं पेस्ट. ओके, त्याच्यानंतर काहीतरी त्यांचे इथं केमिकल नेम आणि या साईडला काहीतरी इकडे बेसिकली कंट्रोल मेजर्स इथं आपण काय केले होते डिस्कस केले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर काहीतरी इकडे टोबॅको असेल. इथंपर्यंत आय थिंक आपण येऊन थांबलेलो होतो. टोबॅकोच्या संदर्भात काहीतरी आपण इकडं डिस्कस केलेलं होतं की टोबॅकोवरती कोणत्या टाईपचे काहीतरी तिकडं जे हे आहेत रोग आहेत ते येतात. ठीक आहे, आणि त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी की कोणत्या मेजर्स आहेत ते देखील काहीतरी आपण तिकडं डिस्कस केलेले होते. ओके, सो इथून पुढे काहीतरी की बाकीचे जे काहीतरी की इम्पॉर्टंट असणारे जे क्रॉप आहेत किंवा ट्री आहेत त्यांच्यावरती येणारे काहीतरी इकडं पेस्ट असतील त्यांचे इथं काहीतरी की केमिकल नेम असतील किंवा सायंटिफिक नेम होतो आपण त्याला आणि इथं काहीतरी की बेसिकली तिकडं केमिकल कंट्रोल मेजर. ओके, हे थोडेसे काहीतरी घेतून पुढे आपण पाहून घेऊया. राईट.
मँगोच्या संदर्भात. सो हिअर वी कॅन सी मँगोच्या संदर्भात आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल मँगो हुपर या नावाची जी पेस्ट आहे ना ती आपल्याला काहीतरी पाहायला मिळते. ओके, अगेन इन्सेक्ट्सच असतात, लहान लहान काहीतरी आकाराचे व्हाईट कलरचे, आणि यांच्यामुळे आंब्याची जी पानं असतात किंवा मँगोची जी काहीतरी जी पानं असतात ना ते त्या ठिकाणी काहीतरी त्याचं ब्लॅक ब्लॅक होऊन जातात. कधी ना कधीतरी तुम्ही जर त्याचं ऑब्झर्वेशन जर केलेलं असेल तर तुम्हाला थोडंसं ते लक्षात होऊन जाईल. ओके, किंवा लक्षात येईल. पानं जे असतात आंब्याची ते काहीतरी त्याच्यावरती ब्लॅक कलरचे असे स्पॉट जे असतात ते काहीतरी बनतात. हे बेसिकली काहीतरी याचा मँगो हुपरमुळेच काहीतरी होत असतं. ठीक आहे, त्याला सायंटिफिक किंवा काहीतरी सायंटिफिक नेम काहीतरी याचं जे आहे मँगो हुपरचा इथं आपल्याला पाहायला मिळतं ॲम्ब्रिटोटोडस. ओके, ॲम्ब्रिटोटोडस ॲटकोसोनी. ओके, ॲटकोसोनी हे बेसिकली काहीतरी तिकडं सायंटिफिक काहीतरी नेम आहे मँगो हुपरचा, जे इथं काहीतरी मँगोच्या ट्रीच्या वरती तिकडं अफेक्ट करतात किंवा त्याला काहीतरी तिकडे कुठेतरी इजा पोचवतात. अगेन्स याच्या काहीतरी तिकडं आपण बघू शकतो इथं केमिकल काहीतरी तिकडं मेजर उपाययोजना आपण इथे काहीतरी कोणत्या यूज करू शकतो अगेन्स्ट दी काहीतरी मँगो हुपर. सो इथं आपण बघू शकतो कार्बोरल असेल 50%. ओके, साधारणतः काहीतरी 1 kg प्रति हेक्टर, किंवा मग एंडोसल्फिन असेल साधारणतः 800 ml प्रति हेक्टर. याचा काहीतरी आपण इकडे वापर ओके याचा जो काहीतरी याचा वापर आहे किंवा काहीतरी जो यूज आहे तो आपण इथे काहीतरी करू शकतो. ठीक आहे, सेकंड आहे तो काहीतरी याचा मँगो मिलीबग. ओके, सेकंड आहे तो म्हणजे काहीतरी याचा मँगो मिलीबग. तर ज्यावेळेला काहीतरी आंबे ज्यावेळेला काहीतरी पूर्ण तिथे परिपक्व होतात त्यावेळेला सुरुवातीलाच त्यांच्यामध्ये काहीतरी कीड लागायला सुरुवात होते. हे इम्पॉर्टंटली काहीतरी तिकडं हापूस आंब्याच्या संदर्भात काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात घडून येतं. थोडंसं काहीतरी ते हे असतं, काय म्हणू आपण त्याला, रिकग्नायझेबल असतं. कारण का इम्पोर्ट केले जाणारे काहीतरी ते फ्रुट्स आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी अशा टाईपची जी अळी असते ती काहीतरी तयार झाली तर पूर्ण जे काहीतरी जे पीक असतं ते पूर्ण खराब होऊन जातं. त्यालाच काहीतरी मँगो मिलीबग म्हणतात. मे बी तुम्ही कधी ना कधीतरी काहीतरी ते हे केलंच असेल, ऑब्झर्वेशन केलं असेल किंवा काहीतरी कधी ना कधीतरी तुम्हाला त्याचा अनुभव डेफिनेटली आलेला असेल. ओके, आंबे जे असतात ते आपण वरून कट करतो तर आतल्या साईडला खराब झालेला पार्ट आपल्याला सापडतो आणि तिथं आळी असते. ती आळी बेसिकली कोण असते तर काहीतरी याचा मँगो मिलीबग असेल. ओके, हिला ड्रोसेचिया मॅग्निफेरा या नावाने काहीतरी ॲज अ सायंटिफिक नेम आणि काहीतरी त्याला तिथं ओळखलं जातं. ओके, ड्रोसिका मॅग्निफेरा. ठीक आहे, अगेन्स इथं काहीतरी कंट्रोल मेजर आहे त्याच्यामध्ये काहीतरी आपण बघू शकतो एंडोसल्फिन असेल साधारणतः 35. ओके, 35 काहीतरी तिकडं याचा रँकचा, त्याच्यामध्ये काहीतरी त्याचा 1 किंवा काहीतरी 1.5 लिटर प्रति हेक्टर काहीतरी आपण तिकडं यूज करू शकतो. बेसिकली काहीतरी ह्या मँगो मिलीबगच्या काहीतरी कंट्रोलसाठी किंवा काहीतरी तिच्या अगेन्स्टसाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मँगो फ्रूट फ्लाय. ठीक आहे, मँगो फ्रूट फ्लाय. फ्रूट फ्लाय म्हणजे काहीतरी बेसिकली इथे ज्यावेळेला काहीतरी आंबे बनतात त्यावेळेला काहीतरी त्याच्या वरच्या साईडला हे देखील कधी ना कधीतरी तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला असेल किंवा ऑब्झर्वेशन केलेलं असेल. फ्रूटच्या काहीतरी वरती तिथे ज्या ठिकाणी काहीतरी देठ असतो त्या ठिकाणी काळ्या काळ्या कलरचे जे स्पॉट्स असतात ते काहीतरी बनतात. ओके, आणि हळूहळू ते थोडेसे काहीतरी डार्क होत जातात. सो इथं जर आपण काहीतरी ऑब्झर्वेशन केलं तर एक टाईपची जी फ्लाय असते ती काहीतरी तिकडं त्या फ्रूटला काहीतरी अफेक्ट करत असते. ओके, सो हे बेसिकली काय असतात त्याचं पेस्टच असतात. आणि जे काय म्हणू आपण त्याला रानात वगैरे किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू असे ओपनली वाढली गेलेली जे आंब्याची झाडं असतात ना त्याच्यावरती काहीतरी कधीतरी अशा प्रकारचं काहीतरी जर पेस्ट आली तर ते पूर्णपणे झाडावरचे जे आंबे असतात ते पूर्ण खराब होऊन जातात. ओके, सो मँगो फ्रूट काहीतरी फ्लायने. ठीक आहे, इथे जर आपण त्याचं सायंटिफिक नेम जर बघितलं सो बॅक्टिसेरा ड्रोसिलिस. ओके, बॅक्टिसेरा ड्रोसालिस असं काहीतरी बेसिकली त्याचं नाव आहे. हे मँगो फ्रूट काहीतरी फ्लायचं ॲज अ सायंटिफिक नेम. ठीक आहे, त्याच्यानंतर काहीतरी आपण इकडं कंट्रोल मेजर जर बघितले त्याच्या संदर्भात सो इथं आपण बघू शकतो मेलाथोइन असेल साधारणतः काहीतरी 1.25 लिटर पर हेक्टर असेल, किंवा गोर असेल 12 kg काहीतरी तिकडं, किंवा शुगर तिथे असेल काहीतरी साधारणतः 1200 लिटर पर हेक्टर. इथे आपण काय करू शकतो स्प्रे करू शकतो. आणि अगेन रिपीट काहीतरी स्प्रेइंग जे असते ते काहीतरी तिकडं आवश्यक असते. ओके, 1-2 दिनला काहीतरी बेसिकली तिकडं
जे फवारणी जी असेल ना ती काहीतरी साधारणतः आवश्यक असते 7च्या काहीतरी तिकडे 10 दिवसांच्या काहीतरी इंटरवलने. ओके, तेव्हा कुठेतरी इफेक्टिव्हली काहीतरी त्याचा जो परिणाम आहे तिथे काहीतरी बेसिकली त्या मँगो फ्रूट फ्लायवरती काहीतरी होऊ शकतो. राईट. सो हे झालं मँगोच्या संदर्भात. नेक्स्ट इथे क्रॉप आहे किंवा काहीतरी ट्री आहे ते म्हणजे आहे बनाना. ओके, बनाना. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी इथे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे बनानावरती काहीतरी एनर्जी पेस्ट आहे ती स्टीम. ओके, स्टीम वेविल. ओके, स्टीम वेविल जे खोडं असतात इथे केळांची. ओके, केळाचं झाड कधीतरी तुम्ही बघितलं असेल त्याची सुरुवातीची काहीतरी तिकडं एक मोठा असं काहीतरी की खाली हे असतो काय म्हणून आपण त्याला रूट असतात आणि त्याच्यातूनच काहीतरी की बेसिकली जर्मिनेशन होऊन काहीतरी की तिकडं हे जे असतात काय म्हणून आपण त्याला बेसिकली देठ जे असतात ते काहीतरी की वरती आलेले असतात. आता हे वरती आलेले जे काहीतरी तिकडं ऑफस्प्रिंग असतात किंवा नवीन जी झाडं असतात ना त्यांच्या तिथं काहीतरी की खोडामध्ये एक प्रकारची काहीतरी की जी आळी असते ना ती काहीतरी की बनते. तिला ॲज अ काहीतरी की स्टीम लेवल म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. आणि याच्यामुळे काय होतं पूर्ण काहीतरी की जी वाढ असते झाडाची ती तिथं होत नसते आणि फ्रुट्स पण असतात ते पण काहीतरी की प्रॉपर असे काहीतरी की त्याच्यातून बनत नसतात. सो कधी ना कधी तुम्ही जसे काहीतरी की तिकडं ऑब्झर्वेशन किंवा काहीतरी की तिकडे त्याच्या संदर्भातली काहीतरी की ती जी हे असेल म्हणजे त्या झाडात झाली गेली जी कीड असेल ना ती तुम्ही बघितलेली असेल. एकदम तळात खोडाच्या किंवा स्टीमच्या इथं काहीतरी की थोडासा एक होल पडलेला असतात तिथं आडी असते. ठीक आहे. ओडिफोरस लॉंगिपोलिस. ओके, ओडिफोरस लॉंगिपोलिस असं काहीतरी की बेसिकली या स्टीम वेव्हलचं काहीतरी की सायंटिफिक नेम आपल्याला इथं पाहायला मिळतं. राईट. आणि याच्या संदर्भात काहीतरी की जर आपण इकडं उपाययोजना बघितलं किंवा केमिकल जर बघितलं तर इथं आपल्याला पाहायला मिळतं मोनो क्रिप्टोफोज. ओके, मोनो क्रिप्टोफोज असेल ते साधारणतः काहीतरी की 1 ml असेल ते साधारणतः काहीतरी की प्रति लिटरसाठी काहीतरी की आपण वापरू शकतो. ओके, म्हणजे 1 लिटर म्हणजे काहीतरी की 1 ml तर इथं मोनो क्रिप्टोफोज असेल ते काहीतरी की जर ॲड केलं आणि त्याचा काहीतरी की साधारणतः जर आपण तिकडं स्प्रे केला ओके तर या टाईपची काहीतरी की बेसिकली जी अळी असते तिचं काहीतरी तिकडं कंट्रोल करणं तिला किंवा काहीतरी तिला आटोक्यात आणणं कुठंतरी शक्य असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बनाना ॲपिड. ओके, सेकंड नंबरची पेस्ट आहे ती म्हणजे काहीतरी की बनाना ॲपिड. ओके, पेंटालोनिया. ओके, पेंटालोनिया निग्रो न्यूरोस. ओके, पेंटालोनिया निग्रो न्यूरोस अशा सायंटिफिक नावाने काहीतरी की बेसिकली बनाना ॲपिड जे आहे तिला काहीतरी की ओळखलं जातं. ओके, इव्हन काहीतरी की तिकडं इथे बंची टॉप काहीतरी की व्हायरस असं देखील काहीतरी तिकडं ओळखलं जातं. राईट. सो याच्यासाठी काहीतरी की कंट्रोल मेजर आपण इकडे बघू शकतो. फॉस्फो फेमिडोन. ओके, फॉस्फोफेमिडोन असेल तो साधारणतः काहीतरी की 2 ml प्रति लिटर किंवा काहीतरी इकडं मिथाईल डिमेटोन असेल ते साधारणतः काहीतरी की 2 ml प्रति लिटर किंवा मोनो क्रिप्टोफोज असेल जो काहीतरी की आपण इकडं वरती बघितला होता तो फर्स्ट 1 ml जो असेल तो काहीतरी की साधारणतः प्रति लिटरसाठी इथे आपण काहीतरी की यूज करू शकतो. आणि अगेन तेच असेल फवारणी जास्त किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून स्प्रेइंग जास्त ती काहीतरी की केली जाते आणि त्याच्या काय म्हणू आपण उपाययोजनेतून काहीतरी की बेसिकली यांना इथं कंट्रोल करता येतं. ठीक आहे, बनाना काहीतरी की ॲपिडला. त्याच्यानंतर आहे ब्रिंजल वांगी आपण त्यांना म्हणतो त्याला बेसिकली. ओके, ठीक आहे, ब्रिंजल. सो इथे ब्रिंजलच्या संदर्भात आपण बघू शकतो शूट किंवा काहीतरी की फ्रूट बोरर. राईट. शूट किंवा काहीतरी की बेसिकली फ्रूट बोरर जे असते ते काहीतरी इकडं एक टाईपची जी पेस्ट असते ती आपल्याला काहीतरी की इकडं वांग्याच्या झाडावरती काहीतरी की पाहायला मिळते किंवा काहीतरी की ब्रिंजलवरती आपल्याला तिथं पाहायला मिळते. ओके, आता इथं फ्रूट बोरर म्हणजे काहीतरी की बेसिकली ज्या वेळेला काहीतरी तिकडं फुलं तिथे झाड असेल तुम्ही काहीतरी की वांग्याचं बघितलं असेल त्याच्यातून ज्या वेळेला काहीतरी की फुलं तयार होतात आणि ते फुलं तयार झाल्यानंतर काहीतरी की बेसिकली छोट्या आकाराची जी वांगी असतात ती बनायला लागतात. सो त्यावेळेलाच काहीतरी की ह्या ज्या आळ्या असतात ह्या काहीतरी तिकडे बनतात आणि त्या तयार झाल्या गेलेल्या काहीतरी जे फ्रुट्स असतात त्यांना ईट करतात त्या. ओके, सो या असतात त्या बेसिकली काहीतरी तिकडे शूट आणि काहीतरी फ्रूट बोरर. ओके, लिकोनोडोस ऑर्बिनेलिस. ओके, लिकोनोडोस ऑर्बिनेलिस या सायंटिफिक नेमनी बेसिकली काहीतरी की या शूट किंवा काहीतरी की फ्रूट बोररला ओळखलं जातं.
आणि त्याच्यानंतर काहीतरी की ॲज इट इज म्हणजे काहीतरी की बेसिकली या संदर्भात असणारे कंट्रोल मेजर्स किंवा काहीतरी की केमिकल आपण इकडं कोणते यूज करू शकतो. सो कार्बेरल असेल साधारणतः काहीतरी की इकडे 2 ग्रॅम प्रति लिटर असेल, ठीक आहे. किंवा इथं वॅटेबल सल्फर असेल साधारणतः काहीतरी की 2 ग्राम प्रति लिटर, किंवा एंडोसल्फेन असेल साधारणतः 2 ml प्रति लिटर, किंवा नीम ऑइल असेल. ओके, यांचा काहीतरी की तिकडं जो मिक्सचर असेल हा इथं आपण काय करू शकतो, या स्टीम आणि काहीतरी की फूड बोररच्या काहीतरी की अगेन्स्ट तिकडं यूज करू शकतो. ज्याच्यापासून काहीतरी की बेसिकली जी वांग्याची झाडं असतात ती वाचतात आणि काहीतरी की जे प्रोडक्शन असेल ते काहीतरी थोडंसं येतं आपल्याला मॅक्झिमम असं काहीतरी इकडं घेता येतं, ठीक आहे. अगेन तिथे काहीतरी की शूट बोरर सोबतच आपल्याला स्टीम बोरर देखील काहीतरी इकडं वांग्या संदर्भात काहीतरी की पाहायला मिळते. ओके, सो ही आहे बेसिकली काहीतरी की दुसरी काहीतरी की आपल्याला तिथं पाहायला मिळते ती म्हणजे ही पेस्ट स्टीम काहीतरी की बोरर, राईट. आता इथे ज्या वेळेला ठिकाणी खोडं असतात ना वांग्याची, त्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली ह्या ज्या आळ्या असतात त्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या खोडाच्या ठिकाणीच काहीतरी की बेसिकली काय म्हणू आपण त्याला, जे डॅमेज करण्याचं काम असतं ते ह्या स्टीम काहीतरी की बोररद्वारे तिथं केलं जातं. ओके, याच्यामध्ये काहीतरी की सायंटिफिक नेम आपल्या इथं स्टीम बोररचं पाहायला मिळतं ते म्हणजे आहे इथं इझोफोरा पर्टिकेला. ओके, पर्टिकेला, इझोफोरा पर्टिकेला या सायंटिफिक नेमनी काहीतरी की बेसिकली तिथं स्टीम बोररला काहीतरी की ओळखलं जातं, जिथं ब्रिंजलवरती आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आणि केमिकलच्या काहीतरी की संदर्भात जर आपण इकडे बघितलं केमिकल मेजरच्या संदर्भात, इथं पिरियडिकल अप्लिकेशन ऑफ द कार्बरल. ओके, कार्बरल साधारणतः काहीतरी की 0. काहीतरी की 1% असेल तिकडे प्रति लिटर, ठीक आहे, ॲड करून आपण त्याची काहीतरी की फवारणी करू शकतो. अगेन ती काहीतरी स्टीम बोरर. ओके, किंवा काहीतरी की स्टीम बोररच्या तिथं काहीतरी की कंट्रोलसाठी याची काहीतरी की फवारणी आपण इकडे करू शकतो, राईट. त्याच्यानंतर थर्ड नंबर जी पेस्ट आहे ती आहे म्हणजे काहीतरी काय स्पॉटेड लीफ बीटल. ओके, स्पॉटेड लीफ बीटल सायंटिफिक नेम आपल्याला इथं काहीतरी घ्यायचं स्पॉटेड लीफ बीटलचं पाहायला मिळतं. ते आहे इथं काहीतरी घ्यायचं एप्लिकेना विगॉन्टोकेक. ओके, विगॉन्टिक या सायंटिफिक नेमनी काहीतरी स्पॉटेड लीफ बीटल जो आहे तो काहीतरी की ओळखला जातो. मे बी तुम्ही याला पाहिलंच असेल कारण किंवा कधी ना कधीतरी ऑब्झर्वेशन केलेलं असेलच. ओके, स्पॉटेड काहीतरी लीफ बीटल पाठीवरती बेसिकली काहीतरी की ह्याचे स्पॉट्स असतात. ओके, अशा टाईपचा काहीतरी की किड असतो किंवा काहीतरी की बीटल असतो, आणि पानं जे असतात वांग्यांचे त्यांना कुरतडण्याचं जे काम असतं हे मोठ्या प्रमाणात काहीतरी ह्या बीटलद्वारे काहीतरी की केलं जातं. ओके, सो इथे आपल्याला काहीतरी की बेसिकली कंट्रोल मेजरमध्ये काहीतरी की केमिकल पाहायला मिळतं. पिरियडिकल काहीतरी ॲप्लिकेशन असेल इथं कार्बरलचं. ओके, साधारणतः काहीतरी इकडं 0. काहीतरी की 1%, आणि त्यासोबतच काहीतरी की मेलाथॉनिन साधारणतः काहीतरी इकडं 0.1% प्रति लिटर. ओके, किंवा काहीतरी प्रति लिटर 1 ml काहीतरी इकडं आपण 0.1 ml ॲड करून त्याची काहीतरी फवारणी करू शकतो. ओके, आणि साधारणतः काहीतरी सेम पिरियडिकल काहीतरी की फवारणी किंवा काहीतरी की स्प्रेइंग इथं ॲप्लिकेशन काहीतरी आवश्यक असतात, तेव्हा जाऊन कुठेतरी काहीतरी की तिकडं या टाईपचे जे पेस्ट असतात ते आपल्याला तिथं कंट्रोल करता येतात. ओके, सो हे झालं काहीतरी ब्रिंजलच्या संदर्भात. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे काहीतरी की ओकरा किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणतो भेंडी. ओके, ओकरा किंवा काहीतरी की भेंडी, इव्हन काहीतरी घ्यायचं त्याला लेडी फिंगर पण काहीतरी की म्हटलं जातं. ओके, लेडी फिंगर याच्या संदर्भात जर आपण इकडे बघितलं, सो फर्स्ट आपल्याला इथं पाहायला मिळते पेस्ट ती आहे इथं बेसिकली काहीतरी घ्यायचं फ्रूट बोरर. ओके, फ्रूट बोरर्स सेम अगेन तेच ज्यावेळेला काहीतरी की भेंडीची तिथे छोटी छोटी काहीतरी तिकडं फ्रुट्स असतात ते काहीतरी की तयार होतात, त्यावेळेला त्यांना काहीतरी की एट करणाऱ्या ज्या आळ्या असतात त्यांना याचं फ्रूट बोरर म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ठीक आहे, हेलिओ ओके सॉरी हेली क्वेपेरा. ओके, हेलिओ क्वेपेरा आर्मिगेरा. ओके, हेलिओकोपेरा आर्मिगेरा हे बेसिकली काहीतरी की ह्या बोररचं सायंटिफिक काहीतरी की नेम आपल्याला पाहायला मिळतं. ते भेंडीच्या पिकावरती काहीतरी की तिकडं किंवा त्या पिकांना काहीतरी अफेक्ट करत असतं. ठीक आहे, इथे केमिकल काहीतरी तिकडं ॲप्लिकेशनमध्ये आपल्या इथं पाहायला मिळतं. कार्बरल असेल साधारणतः काहीतरी की 2 ग्रॅम पर लिटर, किंवा एंडोसल्फेन असेल 2 ml प्रति लिटर, किंवा मोनोक्रिप्टोफोस असेल साधारणतः काहीतरी 2 ml प्रति लिटर, कंबाईन विथ द नीम सीड ऑइल
साधारणतः काहीतरी 5%. कॉम्बिनेशन तिथे काहीतरी आपण तिकडं ॲड करून त्याचा काहीतरी की बेसिकली जो स्प्रे आहे किंवा काहीतरी आपण त्याचा म्हणून तिकडं फवारणी जी आहे ती इथं करू शकतो आपण साधारणतः काहीतरी की त्या भेंडीच्या तिथे फ्रूट बोररच्या काहीतरी की अगेन्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन सेम शूट आणि काहीतरी की बेसिकली फ्रूट बोरर हे पण इथे काहीतरी की ॲज अ भेंडीला अफेक्ट करणारी काहीतरी की पेस्ट आहे. ठीक आहे. ॲरिस विटेला. ओके, ॲरिस विटेला किंवा काहीतरी की इन्सुलेना. ओके, इन्सुलेना या काहीतरी की नावाने बेसिकली हे जे बोरर आहेत शूट आणि काहीतरी की फ्रूट हे आपल्या इथं काहीतरी की पाहायला मिळतात किंवा काहीतरी की ओळखले जातात सायंटिफिक नेमने. ठीक आहे. आणि अगेन इथं काहीतरी की सेम त्यांचं काहीतरी की अगेन्स्ट असणारं काहीतरी की ॲज अ केमिकल काहीतरी की आपण त्याला म्हणू मेजर. सो इथं आपल्याला पाहायला मिळतं कार्बरल असेल साधारणतः काहीतरी की 2 ग्रॅम प्रति लिटर किंवा इंडोसल्फेन असेल साधारणतः 2 ml प्रति लिटर किंवा काहीतरी की ॲज अ मोनोक्रिप्टोफॉज असेल साधारणतः काहीतरी की 2 ml प्रति लिटर. इथं आपण काहीतरी की बेसिकली उपाययोजना म्हणून काहीतरी की यूज करू शकतो. ओके. शूट किंवा काहीतरी फ्रूट बोररच्या अगेन्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे गोवा, पेरू म्हणतो आपण बेसिकली. ओके, पेरू किंवा काहीतरी की गोवा. सो इथं आपल्याला फर्स्ट आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी काय फ्रूट बोरर. ओके, फ्रूट बोरर पीक जे असतं त्याला किंवा काहीतरी आपण म्हणू त्याला फळ जे असतं त्याला काहीतरी की किडवणारी जी आळी असते सुरुवातीची झाडावरतीच. ठीक आहे. ही इथे इम्पॉर्टंट काहीतरी की पेस्ट आपल्याला किंवा इन्सेक्टिसाइड्स पाहायला मिळते जी पेरूंच्या काहीतरी पिकांना तिथं मोठ्या प्रमाणात काहीतरी की फळांना अफेक्ट करत असते. ठीक आहे. ठीक आहे. गोवा. सो गोवाच्या संदर्भात काहीतरी की फ्रूट बोरर असेल आणि तिथे फ्रूट बोररचं काहीतरी इकडे सायंटिफिक नेम. सो डायकोक्रॉकिस क्युनिक्टिफोरस. ओके, क्युनिक्टिफ्रॉलेस ह्या काहीतरी की बेसिकली सायंटिफिक नेमने त्याला तिथं ओळखलं जातं. आणि सेम अगेन काहीतरी की आपल्याला इथं जर पाहायला मिळतात उपाययोजना तर आपण इकडे बघू शकतो मेलाथोनिन असेल साधारणतः काहीतरी तिकडं 0.1% किंवा एंडोसल्फेन असेल तिथं 0.7. ओके, याचे साधारणतः काहीतरी की 2 राऊंड जे असतात ते काहीतरी तिकडे बेसिकली आवश्यक असतात. ओके, ऑन ॲट फ्लोअर फॉर्मेशन अँड नेक्स्ट ॲट अ फ्रूट सेट. ओके, सुरुवातीला काहीतरी की पीक लावण्याच्या अगोदर आणि नंतर काहीतरी की ज्यावेळेला फ्रूट्स बनतात त्यावेळेला. राईट. त्याच्यानंतर आहे फ्रूट फ्लाय. जसं आपण काहीतरी की मगाशी तिथं मँगोच्या संदर्भात बघितलं होतं. ओके, तिथं पण काहीतरी की आपल्याला सेम फ्रूट फ्लाय ते जे काहीतरी इकडं पाहायला मिळते. राईट, मँगो काहीतरी की फ्रूट फ्लाय. सो त्याच टाईपची काहीतरी की बेसिकली फ्लाय जे ते काहीतरी घेतं गुवाची काहीतरी की जी पिकं असतात पेरूची जी काहीतरी की फळं असतं ना त्याच्यावर देखील काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं. ओके, अगेन तेच ज्या ठिकाणी देठ असतो त्या ठिकाणचा जो काहीतरी की एरिया असतो तो पूर्ण असा ब्लॅक होऊन जातो. हे बिकॉज काहीतरी की किंवा काहीतरी की तिथं त्याच्यासाठी कारणीभूत असणार बेसिकली की फ्रूट फ्लाय असते. राईट. सायंटिफिक नेम इथं बॅक्टेरोसेरा ड्रायव्हर्सस. ओके, बॅक्टेरोसेरा ड्रायव्हर्सस
या सायंटिफिक नेमनी काहीतरी की फ्रूट फ्लाय ओळखली जाते. आणि उपाययोजना म्हणजे काहीतरी की सेम तिथं आपण बघितलं होतं त्याच प्रकारे एंडोसल्फिन असेल साधारणतः काहीतरी की 0.035% आणि मेलॉथिन असेल साधारणतः काहीतरी इकडं 0.05%. ओके, इथं आपण काहीतरी त्यांना तिथं ॲज अ उपाययोजना किंवा काहीतरी ॲज अ केमिकल काहीतरी की मेजर म्हणून तिकडे यूज करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे इथं काहीतरी की बेसिकली बार्क इटिंग कॅटरपिलर. ओके, बार्क इटिंग कॅटरपिलर. बार्क इटिंग कॅटरपिलर म्हणजे काहीतरी की बेसिकली काय म्हणू आपण त्याला, सुरुवातीला ज्यावेळेला काहीतरी की आपण पिकं लावतो त्यावेळेला काहीतरी की पेरूच्या काहीतरी की झाडांचा जो मधला जो पार्ट असतो ना तो काहीतरी की बेसिकली ईट करणारे इथं काहीतरी की मोठ्या आळ्या असतात. ओके, मोठ्या आळ्या असतात त्यांना बार्क ईटर काहीतरी की कॅटरपिलर म्हणून ओळखलं जातं. मे बी तुम्ही कधीतरी ऑब्झर्वेशन त्याचं केलं असेल, जो सूट किंवा काहीतरी की खोड असतो तो आतल्या साईडला पूर्णपणे पोकळ झालेला असतो किंवा वरची जे काहीतरी की मोठ्या मोठ्या फांद्या असतात ना त्या पण काहीतरी की आतून अशा पोकळ झालेल्या असतात. सो बेसिकली त्या कशामुळे झाल्या गेल्या असतात तर काहीतरी की ह्या कॅटरपिलरमध्ये. ओके, आतल्या साईडचा काहीतरी की तिकडं टणक असणारा जो पार्ट असतो तो ईट केलेला असतो ह्या बार काहीतरी की इटिंग काहीतरी की कॅटरपिलरमुळे. ओके, इंद्रा बेला सॅप ह्या नावाने काहीतरी की बेसिकली तिकडं ओळखलं जातं याचं काहीतरी की सायंटिफिक नेम. ओके, ह्या कॅटरपिलरला. आणि त्यासाठी काहीतरी इकडं उपाययोजना आहेत त्या काहीतरी की याचं मोनो क्रिप्टोफोज असेल साधारणतः काहीतरी की 10 to 20 ml होल और ऑन अ सिल्फोज असेल. ओके, सिल्फोजच्या काहीतरी की बेसिकली टॅबलेट्स असतील साधारणतः काहीतरी की 3 ग्रॅम. सिल्फोज म्हणजे नथिंग बट काहीतरी की इकडं ॲल्युमिनियम फॉस्फेट. ओके, सिल्फोज हे काहीतरी की बेसिकली ट्रेड नेम आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी की केमिकल कंपाऊंड असतो तो काहीतरी काय ॲल्युमिनियम फॉस्फेट. ओके, पर होल और अप्लाय कार्बोनिफ्युरॉन. ओके, कार्बोफ्युरॉन साधारणतः काहीतरी इकडं 3 ग्रॅम. ओके सॉरी 5 ग्रॅम पर होल ॲड प्लग विथ द मड. ओके, ॲड प्लग विथ द मड. ज्यावेळेला काहीतरी की पेरणी असेल किंवा काहीतरी तिकडं पीक ज्यावेळेला उगून येतं त्याच वेळेला काहीतरी तिकडं त्याच्यात काहीतरी की मातीसोबत किंवा काहीतरी की थोडासा चिखल करून त्याच्यामध्ये या टाईपचे काहीतरी की बेसिकली जे केमिकल्स आहेत किंवा काहीतरी याचं कंट्रोल मेजर्स आहेत, इन्सेक्टिसाइड्स आहेत ते काहीतरी की आपण तिकडं यूज करू शकतो. ओके, अगेन्स्ट काहीतरी की बेसिकली तिकडं इंद्रा बेला किंवा काहीतरी याचं मार्केटिंग कॅटरपिलरच्या अगेन्स्ट. ठीक आहे, पुढे आहे चिली. ओके, नेक्स्ट इथं काहीतरी की बेसिकली क्रॉप आपल्याला पाहायला मिळतं ते आहे काहीतरी की बेसिकली चिली. राईट, ओके, चिलीच्या संदर्भात ठीक आहे. चिलीच्या संदर्भात फर्स्ट ऑफ ऑल येतं आपल्याला काहीतरी की पेस्ट पाहायला मिळते ते आहे काहीतरी घ्यायचं ट्रिप्स. ओके, ट्रिप्स इथे ॲज अ काहीतरी की सिक्रोटो टिफ्रस. ओके, सिक्रोटो टिफ्रस ड्रॉसॅलिस. ओके, ड्रॉसॅलिस या बेसिकली काहीतरी घ्यायचं सायंटिफिक नेमनी तिला काहीतरी की तिकडं ओळखलं जातं. ओके, ह्या ट्रिप्सला. ओके, सिक्रोटो फ्रिस ड्रॉसॅलिस. ओके, ते बेसिकली काहीतरी की चिली किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणतो तिकडं काहीतरी घ्यायचं मिरची या झाडांना किंवा काहीतरी की तिकडे ह्या क्रॉप्स अफेक्ट करत असतात. ओके, सॉरी. आणि अगेन सेम इथं काहीतरी की त्याच्यासाठी असणाऱ्या काहीतरी की उपाययोजना. सो इथं काहीतरी की आपण बघू शकतो
डायमोथोट असेल त्याचं काहीतरी की बेसिकली स्प्रे असेल साधारणतः काहीतरी की 2 ml प्रति हेक्टरसाठी किंवा काहीतरी घ्यायचं मिथायलो डिमेटॉन असेल साधारणतः काहीतरी की 2 ml प्रति लिटरसाठी किंवा मग तिथं डस्ट असेल तिकडं काहीतरी की क्युनो फ्लॉचचे साधारणतः काहीतरी की 1.5 तिथं काहीतरी की 20 kg प्रति हेक्टरसाठी ओके थ्राइस ॲट फोर्टनाइटली ओके फोर्टनाइटली इंटरवल्स साधारणतः काहीतरी तिकडं 15 दिवसांची किंवा 15 काहीतरी की त्या बेसिकली काहीतरी की ज्या हे आहेत डॅमेटॉन असेल किंवा काहीतरी तिकडं मिथालो डिमेटॉन असेल किंवा काहीतरी की डस्ट असेल क्युनोलो फोर्सची हे काहीतरी की अप्लाय करून आपण बेसिकली याला बेसिकली काहीतरी की पेस्टला ट्रिप्सला तिथे आपण काय करू शकतो कंट्रोल करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट असणारा क्रॉप आहे ते म्हणजे काहीतरी घ्यायचं ओनियन ओके ओनियन कांद्याच्या संदर्भात सो इथे देखील काहीतरी की आपल्याला इम्पॉर्टंट असे काहीतरी की पेस्ट इथे पाहायला मिळतात ज्या कांद्यांच्या काहीतरी की पिकांना तिकडं अफेक्ट करतात सो इथे दोन इम्पॉर्टंट काहीतरी की आपल्याला पेस्ट पाहायला मिळतात फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी घ्यायचं ओनियन ट्रिप्स ओके ओनियन ट्रिप्स आणि दुसरी म्हणजे काहीतरी ओनियन फ्लाय ठीक आहे या इथे इम्पॉर्टंट अशा काहीतरी की काय म्हणू आपण त्याला पेस्ट काहीतरी की तिकडे पाहायला मिळतात ठीक आहे साधारणतः काहीतरी की एकदम छोट्या अशा आकाराचे काहीतरी की किडे असतात ते आणि जे तिथे कांद्यांचे काहीतरी की जी फुलं असतात किंवा काहीतरी की आपण म्हणून कांद्याची जी पात असते त्याच्यावरती काहीतरी की बेसिकली वाढतात आणि ते काहीतरी की एंडर जी काहीतरी इकडे जे हे असेल प्लांट असेल त्याला काहीतरी की हीट करण्याचं जे काम असतं ना हे इन्सेक्टद्वारे काहीतरी की केलं जातं ठीक आहे तिचं सायंटिफिक जर नेम जर इथं आपण बघितलं तर ट्रिप्स टॅबिका ओके ट्रिप्स टॅबिका असं या काहीतरी की ओनियन ट्रिप्सचं काहीतरी नाव आपल्याला पाहायला मिळतं राईट आणि याच्या अगेन्स्ट काहीतरी की उपाययोजना जर बघितल्या तर इथं इन्सेक्टिसाइड्स असेल मग त्याच्यामध्ये काहीतरी घ्यायचं डायमिथोट असेल 0.06% किंवा मोनोक्रिप्टोफोज असेल साधारणतः काहीतरी की 0.05% आणि प्रोफिफोन्स असेल ओके साधारणतः काहीतरी की 0.05% याचा काहीतरी की अप्लाय ॲज अ स्प्रे ओके ॲज अ स्प्रे म्हणून काहीतरी की आपण इकडं अगेन्स्ट दी ओनियन ट्रिप्सचा काहीतरी की करू शकतो राईट त्याच्यानंतर सेकंड काहीतरी इकडं ओनियन फ्लाय असेल ओके ओनियन काहीतरी की फ्लाय असेल सो दिस इज द सेकंड इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणू शकतो तिकडं काहीतरी की ॲज अ पेस्ट आहे जी काहीतरी तिकडं ओनियन्सवरती आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे सो अगेन माशीच असते एक प्रकारची ती तिचं काहीतरी की सायंटिफिक जर नेम बघितलं आपण तर काहीतरी ॲज अ डेलिया ओके डेलिया अँटिक्युआ ओके डेलिया काहीतरी की अँटिक्युआ या नावाने काहीतरी की तिला ॲज अ सायंटिफिक नेमने काहीतरी की ओळखलं जातं सेम अगेन तेच आहे फ्लॉवर्स असतील किंवा काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू तिकडं जो हे असेल काय म्हणून आपण जे झाड असतं ते त्याला काहीतरी की एफेक्ट करणारे असे काहीतरी की बेसिकली फ्लाय असतात आणि कालांतराने काहीतरी तिकडं डार्क काळे काळे स्पॉट जे असतात ते काहीतरी बनायला लागतात आणि जो प्लांट असतो तो काहीतरी की खराब होऊन जातो ठीक आहे त्याच्या अगेन्स्ट काहीतरी की उपाययोजना जर बघितलं तर इथं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी घ्यायचं रेग्युलर क्रॉप रोटेशन शुड बी फॉलोड ओके क्रॉप रोटेशन शुड बी फॉलोड अँड थिमेट असेल थिमेट शुड बी अप्लाइड इन द सॉइल बिफोर द ट्रान्सप्लांटिंग ओके बिफोर द ट्रान्सप्लांटिंग आता इथं क्रॉप रोटेशननी काय होतं आपल्याला माहितीच आहे पर्टिक्युलर काहीतरी की जे प्रोटोझोआ असतात ते इथं फ्लायच्या काहीतरी की अगेन्स्ट काम करतात किंवा काही व्हायरसेस असतात ते प्लांटच्या काहीतरी अगेन्स्ट तिथं काहीतरी सॉरी जे इन्सेक्ट्स असतात किंवा जे पेस्ट असतात ना किंवा फ्लाय असतात यांच्या अगेन्स्ट काहीतरी इकडे काम करतात तर त्यासाठीच काहीतरी की पिकांचं काहीतरी की जे रोटेशन असेल ते काहीतरी तिकडे करत राहिलं पाहिजे आणि सोबतच काहीतरी की बेसिकली सिमेंट असेल याचं देखील काहीतरी की तिकडे ॲप्लिकेशन असेल किंवा वापर जो असेल ते थोडासा काहीतरी की फिजिबल किंवा काहीतरी की आवश्यक असतो ठीक आहे त्याच्यानंतर आहे कुकर बेड्स ओके कुकर बेड्स काकडे आपण म्हणतो त्याला ठीक आहे इथं काहीतरी की आपण पहिल्यांदा पाहायला मिळते याच्यावरती काहीतरी घेणारी पेस्ट ती आहे तर बेसिकली काहीतरी की फ्रूट फ्लाय ओके फ्रूट फ्लाय सेम अगेन जसं काहीतरी की ओनियन फ्लाय असते किंवा काहीतरी की मग आपण मँगो आणि गुवा फ्लाय काहीतरी की बघितलेले होते त्याच प्रकारची ही काहीतरी की आपल्याला जर माशी इथं काहीतरी की पाहायला मिळते ओके नॅक्युअस
सुकर बीट्सवरती काहीतरी येणाऱ्या फ्रूट फ्लायला ओळखलं जातं. ओके, इथे याच्या काहीतरी अगेन्स्ट आपण बघू शकतो पॉलिथिन बॅग जे असतात त्या काहीतरी बेसिकली फिश मिल ट्रॅप विथ द 5 ग्रॅम वेट फिश मिल प्लस 1 ml डायक्लोरोविस. ओके, डायक्लोरोविस 50% ट्रॅप्स प्रति हेक्टर काहीतरी आपण बेसिकली इकडं यूज करू शकतो. ओके, आता इथं केमिकल काहीतरी ॲडिटिव्ह जर बघितलं तर काहीतरी फिश मिल ट्रॅप आपल्याला काहीतरी पाहायला मिळतात. ते फिश मिल ट्रॅप काहीतरी बेसिकली स्मेल असतात, त्या स्मेलने काहीतरी बेसिकली ज्या फ्लायस असतात ना त्यांना मोठ्या प्रमाणात काहीतरी अट्रॅक्ट केलं जातं आणि नंतर काहीतरी त्याच्यामध्ये हे ॲड केले गेलेले काहीतरी बेसिकली जे हे असतील केमिकल्स असतात त्याच्यामुळे बेसिकली काहीतरी त्या डाय होऊन जातात. ओके, अपार्ट फ्रॉम दी काहीतरी फ्रूट फ्लाय सेकंड येथे इम्पॉर्टंट पेस्ट पाहायला मिळते ती आहे काहीतरी त्याचं रेड पंपकिन. ओके, रेड पंपकिन बीटल्स यांना तुम्ही डेफिनेटली काहीतरी बघितलेलं असेल. या टाईपचे काहीतरी जे बीटल्स असतात ना त्यांना. ओके, रेड काहीतरी बेसिकली पंपकिन बीटल. ओके, ठीक आहे. रेड पंपकिन काहीतरी बेसिकली बीटल. इथे यांच्या संदर्भात काहीतरी किंवा याचा सायंटिफिक जर नेम आपण इकडे बघितलं तर इथं आपल्याला पाहायला मिळतं रॅपिडो पेलोपा. ओके, रॅपिडो पॅलोपा पॉविकोलस. ओके, रॅपिडो पॉलिपा पॅविकोलिस या सायंटिफिक नेमनी काहीतरी बेसिकली ह्या रेड पंपकिन काहीतरी बीटल्सला इथं ओळखलं जातं. ठीक आहे, उपाययोजना किंवा काहीतरी केमिकलच्या संदर्भात जर आपण इकडे बघितलं सो इथं आपण काहीतरी बघू शकतो ॲज अ स्प्रिंग असेल मेलाथॉनिनचं काहीतरी बेसिकली 1 ml काहीतरी तिकडे प्रति लिटर किंवा डायमोथोट असेल त्याचं काहीतरी 1 ml प्रति लिटर किंवा मिथाईल टिमेटोन असेल ते साधारणतः काहीतरी 1 ml प्रति लिटर इथे इंटरवलनी ॲज अ स्प्रे किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून फवारणी तर आवश्यक असते. इथे कशासाठी काहीतरी त्याचं रेड पंपकिन काहीतरी जे बीटल्स असतात जे कोकर बीटला काहीतरी तिकडे अफेक्ट करतात त्यांना तिथं रोखण्यासाठी किंवा काहीतरी तिकडे त्यांच्या अगेन्स्ट ॲज अ काहीतरी उपाययोजना म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट इथे काहीतरी आपल्याला चॅप्टर पाहायला मिळतो तो आहे तो काहीतरी ॲज अ प्लांट पॅथॉलॉजी. ओके, प्लांट पॅथॉलॉजी. ठीक आहे, तो इथे थोडंसं काहीतरी की इथंपर्यंत या काहीतरी चॅप्टरमध्ये आपण काहीतरी की इकडं प्लांट काय म्हणू आपण त्याला किंवा काहीतरी ॲज अ एटिमॉलॉजी. ओके, प्लांट एटिमॉलॉजीच्या संदर्भात काहीतरी सगळा जो काय म्हणू आपण त्याला हे होते काही इम्पॉर्टंट जे पॉईंट होते ना ते इथे डिस्कस केलेले आहेत. राईट, सुरुवातीपासून काहीतरी आपण इकडे डिस्कस करायला सुरुवात केलेली होती याच्या संदर्भात. राईट, इथं आपण काहीतरी की ॲज अ प्लांट एंटोमॉलॉजी. ओके, हा जो चॅप्टर होता आपला 11 नंबरचा तो आपण इथं काहीतरी डिस्कस करायला सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये आपण बघितलं प्लांट एंटोमॉलॉजी. एंटोमॉलॉजी हा जो शब्द आहे कशा प्रकारे बनला गेलेला आहे ते आपण बघितलं. पेस्ट काय असतात किंवा काय नाही ते आपण काहीतरी बघितलं. ओके, त्याच्यानंतर काहीतरी तिकडे पेस्टमध्ये असणारे काहीतरी इम्पॉर्टंट इन्सेक्ट्स त्यांच्या संदर्भात काहीतरी आपण तिकडं डिस्कस केलेलं आहे. तिथे काहीतरी की बेसिकली त्याचं जे इव्होल्युशन असेल ते आपण बघितलं, त्यांची ऑर्डर आहे ती आपण तिथे बघितली. ओके, त्यांच्यानंतर काहीतरी की माउथचा जो पार्ट आहे ओके त्या माउथच्या पार्टचे काहीतरी तिकडे जे काम असतात वर्क किंवा फंक्शन असतात ते देखील काहीतरी आपण तिकडं बघून घेतलं. त्याच्यानंतर काहीतरी पुढं आपण बघितलं होतं ते म्हणजे काहीतरी तिकडं डिफरंट टाईपचे काहीतरी तिकडे इन्सेक्टिसाइड्स काय असतात किंवा काय नाही ते. ठीक आहे, पुढे आपण काहीतरी बघितलं हे जे इन्सेक्टिसाइड्स आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी तिकडं आवश्यक असणारे काहीतरी उपाययोजना किंवा काहीतरी केमिकल्स त्यांच्या संदर्भात आपण तिकडे बघितलं. पुढे आपण बघितलं होतं काहीतरी डिफरंट पिकं जे क्रॉप्स असतील त्यांना अफेक्ट करणारे काहीतरी बेसिकली पेस्ट आणि त्यांचे सायंटिफिक नेम आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या तिकडे उपाययोजना किंवा केमिकल कंपाऊंड्स सोबतच आपण तिकडं काहीतरी तिकडं बघितलं ते म्हणजे काहीतरी ॲज अ बायोलॉजिकल काहीतरी एजंट्स. ओके, बायोलॉजिकल एजंट्स
त्याच्यामध्ये आपण बघितलं तिथं पॅरासाइट्स असतील, फंगी असेल, व्हायरस असेल, बॅक्टेरिया असतील, ओके, आणि इव्हन काहीतरी की प्रोटोझोआ असतील, त्यांचं काहीतरी की आपण तिकडं या पेस्ट किंवा काहीतरी की इन्सेक्टिसाइडचा काहीतरी की अगेन्स्ट यूज करू शकतो, बरोबर. सो इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं होतं. आणि अगेन सॉरी, सोबतच एक इम्पॉर्टंट तिथं काहीतरी की पार्ट जो होता तो आपण डिस्कस केला होता, तो म्हणजे केमिकल्स. ओके, केमिकल्स असतील त्यांचे काहीतरी ॲज अ ट्रेड नेम, ओके, त्यांचे ट्रेड नेम असतील, आणि त्यासोबतच काहीतरी त्यांचं ॲप्लिकेशन कोणत्या काहीतरी की पेस्टच्या किंवा इन्सेक्टिसाइडच्या काहीतरी की अगेन्स्ट आपण यूज करू शकतो. हा देखील जो पार्ट होता तो देखील काहीतरी आपण इकडे या चॅप्टरमध्ये काय केलेला डिस्कस केलेला आहे. ओके, सो नाव लेट्स एंटर इन टू द न्यू चॅप्टर. पुढचा जो चॅप्टर आहे त्या संदर्भात काहीतरी आपण थोडं इथं डिस्कस करायला सुरुवात करूया. ठीक आहे, जो आहे तो म्हणजे काहीतरी त्याचं प्लांट पॅथॉलॉजी. ओके, प्लांट काहीतरी बेसिकली पॅथॉलॉजीच्या संदर्भात. सो हा जो आहे तो काहीतरी साधारणतः आपला 12व्या नंबर किंवा काहीतरी 12th चॅप्टर आहे, राईट. सो या संदर्भात थोडंसं आपण स्टार्ट करूया. ओके, सो प्लांट पॅथॉलॉजी. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी त्याचं पॅथॉलॉजी काय आहे. सो दिस वर्ड यू मे हर्ड ऑफनली. बऱ्याचदा काहीतरी की तुम्ही या शब्दाच्या संदर्भात काहीतरी की किंवा या फ्रेजच्या संदर्भात ऐकलेलं असेल. ओके, सो पॅथॉलॉजी, द वर्ड इज डिराइव और फ्रेज इज डिराइव फ्रॉम द टू ग्रीक वर्ड्स. ओके, टू ग्रीक वर्ड्स. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी ॲज अ पॅथोस पहिला, आणि ॲज अ काहीतरी की लोगस. ओके, पॅथोस आणि काहीतरी की बेसिकली लोगस, या दोन शब्दांनी काहीतरी की मिळून तिथं ॲज अ पॅथॉलॉजी हा जो शब्द आहे ना तो काहीतरी की बनलेला आहे, राईट. सो disease is a malfunctioning, okay, malfunctioning alteration of one or more order process, okay, order process of energy utilization in a living system, and caused by the continued irritation of a primary factor or factors, okay, or factors. आता पॅथोज म्हणजे काहीतरी एक प्रकारची डिझीज असते, ओके, आणि लोगोस म्हणजे काहीतरी की त्याच्यामुळे जो फंक्शन असतो तो काहीतरी की बेसिकली बिघडलेला असतो. या दोन वर्डनी काहीतरी की बेसिकली तिथं एंटर काहीतरी जी फ्रेज आहे पॅथॉलॉजी ही काहीतरी की बनली गेलेली आहे. सो हे डिझीज आणि त्याच्यामुळे काहीतरी की फंक्शन जो आहे त्याच्यामध्ये कोणाला काहीतरी डिझीज म्हणजे बेसिकली काय असतं इकडं किंवा काहीतरी पॅथोज बेसिकली काय असतं की एक प्रकारचं काहीतरी की आपण त्याला म्हणून थर्ड पार्टिकल किंवा काहीतरी की तिकडं फॉरेन पार्टिकल जो असतो तो काहीतरी की ऍड झाला गेलेला असतो तिकडं काहीतरी की लिव्हिंग थिंग्समध्ये, आणि याच्यामुळे काय होतं बेसिकली ज्या ऑर्डर काहीतरी की प्रोसेस असतात त्या पर्टिक्युलर काहीतरी की तिकडं याच्यामध्ये सबस्टिशन्समध्ये मग ते वॉट एव्हर काही असते. ओके, ऑर्डर प्रोसेस म्हणजे काहीतरी की फॉर एक्झाम्पल आपण घेऊ आपलं एक्झाम्पल जर आपण इथे घेतलं सो पर्टिक्युलर काहीतरी की इकडं आता रेस्पिरेशन सुरू आहे माझं तुमचंही, बरोबर. त्याच्यानंतर काहीतरी की तिकडं कंटिन्युअसली काहीतरी तिकडं लेक्चर असेल त्याला वॉचिंग करणं पण आपलं चालू आहे. सो ह्या काय असतात बेसिकली प्रोसेस आहेत, कंटिन्यू काहीतरी प्रोसेस आहे. मात्र काही फॉरेन पार्टिकल्स किंवा काहीतरी असे जे असतात हे काय करतात बॉडीमध्ये एंटर करतात डिफरंट काहीतरी की वेनी. फॉर एक्झाम्पल आता रेस्पिरेशन असेल त्याच्यातून काहीतरी की रायनो व्हायरसेस, आता मे बी तुम्ही या 1-2 महिन्यामध्ये काहीतरी की कधी ना कधी हे अफेक्ट झालेलंच असेल तुम्हाला. सर्दी आणि जे पडसे होतात, ताप वगैरे आता जो चालू आहे ते एन्व्हायरमेंट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून वातावरणाच्या बदलामुळे अचानक पाऊस पडतो, अचानक ऊन येतं. या पिरियडमध्ये हा जो रायनो व्हायरस असतो हा क्वाईट कॉमन असतो. डॉक्टरांच्याकडे गेल्यावरती डॉक्टर सांगतात की व्हायरस अफेक्टेड आहे, 1-2 दिवसात तुम्ही बरे व्हायला, आणि इंजेक्शन दिलं होतं. तर हा बेसिकली कोण असतो तर हा रायनो व्हायरस असतो. आणि ह्या रायनो व्हायरसेसमुळेच काय होतं बेसिकली आपल्याला ते सर्दी पडसे असतात ते सुरू होतात. ओके, सो अशा टाईपचे काहीतरी की व्हायरसेस आत येतात रेस्पिरेशनमधून, आणि रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये तिथं काहीतरी की बिघाड घडवतात, आणि मग आपल्याला सर्दी सुरू होते. सर्दी झाली का पुढे घशामध्ये खवखव चालू होते, घशामध्ये अगेन काहीतरी की रायनो व्हायरसेस असतात ते तिथं अफेक्ट करतात, आणि मग तिथे खवखव चालू होते, आणि कालांतराने काहीतरी की तिकडं खोकला देखील असेल तो सुरू होतो, आणि कणकण आणि ताप त्याच्यातून येऊन जाते. ओके, सो हे काय असतं बेसिकली आपली जी काहीतरी कंटिन्यू असणारी जी प्रोसेस असते त्याला अल्टर करण्याचं काम असतं. हे कोण करतात हे बेसिकली पॅथोजन्स, म्हणजेच काहीतरी ॲज अ डिझीज म्हणून, राईट. आणि पुढे ह्याच्यासाठी काहीतरी तिकडं जे काय म्हणू आपण त्याला रिस्पॉन्सिबल असणारे काहीतरी जे घटक असतात हे बेसिकली काहीतरी ॲज अ फॅक्टर्स म्हणून तिथे काहीतरी की काम करतात. हे कोण असतात तर काहीतरी की जसं आपण इकडे बघितलं पॅथोजन्स. ओके, पॅथोजन्स, राईट.
सो जसं आता आपण हे एक्झाम्पल बघितलं काहीतरी घ्यायचं ह्युमन बिईंगच्या संदर्भात किंवा काहीतरी घ्यायचं मानवांच्या संदर्भात. सो त्याच प्रकारे काही प्रकारचे काहीतरी आपण त्याला म्हणू जे हे असतात पॅथोजन्स असतात ते काहीतरी तिकडं प्लांट्सच्या तिकडं काहीतरी अफेक्ट करत असतात. ओके. नेक्स्ट इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल काहीतरी बेसिकली इनोव्हेशन्स. आता इथे प्लांट पॅथॉलॉजी काय आपण इकडे काहीतरी बघितलं. आता इथेच थोडंसं काहीतरी आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे काहीतरी की इम्पॉर्टंट सुरुवातीचे काहीतरी की जे इनोव्हेशन्स होते ज्याच्यामुळे काहीतरी की बेसिकली इकडं प्लांट पॅथॉलॉजी जे असेल. ओके. याच्या संदर्भात काहीतरी की चालना मिळाली किंवा काहीतरी की याच्या संदर्भातलं जे डिस्कशन होतं याला थोडीशी काहीतरी तिकडं हे काय म्हणू आपण त्याला उभारी मिळाली होती. ओके. राईट. सो इथं काहीतरी की बेसिकली आता तिथं प्लांटच्या काहीतरी की बेसिकली संदर्भात तिथं सुरुवात झाली गेली होती ते म्हणजे काहीतरी की तिकडं त्याच्यावरती रिसर्च म्हणजे जसं आपण इकडे बघितले पॅथोजन्स आहेत ते अफेक्ट करतात तिकडं प्लांट्सला येऊन. सो त्याच्यावरती आता उपाययोजना. सो उपाययोजना काहीतरी की करण्याच्या अगोदर तिथं आवश्यकता कशाची होती ती म्हणजे काहीतरी घ्यायचं इम्पॉर्टंट असणारे काहीतरी टेक्निक असतील किंवा काहीतरी आपण त्याला म्हणायचं सायंटिफिक काहीतरी की इनोव्हेशनची. सो त्या संदर्भात थोडीशी काहीतरी की आपल्याला की ऑनलाईन इन्फॉर्मेशन आहे ती थोडीशी पाहायला मिळते म्हणजे काहीतरी की थोडीशी इम्पॉर्टंट बनते. कारण का प्रत्येक ठिकाणी काहीतरी की एखादा क्वेश्चन असतो तो या पॉईंटवरून काहीतरी डिराईव्ह होत असतो. आणि अगेन आपण या संदर्भात बऱ्याचदा काहीतरी डिस्कस केलेलं आहे. आय थिंक सॉईल हे असेल सायन्स असेल त्याच्यानंतर सीड सायन्स असेल. ठीक आहे. इव्हन काहीतरी तिकडं प्लांट बायोटेक्नॉलॉजी असेल तिथे देखील काहीतरी आपण हे जे पॉईंट होते ना ते डिस्कस केलेले आहेत. पुन्हा एकदा काहीतरी तिकडे ते रिवाईज होऊन जातं. राईट. सो इथे एका ठिकाणी काहीतरी की इयर आहे इयर आहे त्याच्यानंतर काहीतरी इकडे सायंटिस्ट आहेत वैज्ञानिक आहेत आणि त्याच्यानंतर काहीतरी इकडे थर्ड पॅरामीटर आहे तो म्हणजे काहीतरी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. ओके. योगदान. ठीक आहे. एका ठिकाणी काहीतरी की इयर कोणत्या वर्षी बेसिकली काहीतरी की जे इनोव्हेशन होतं द्यायला गेलं होतं कुणी आणलं गेलं होतं आणि तिथे काहीतरी की योगदान काय होतं. ठीक आहे. सो इथे फर्स्ट ऑफ ऑल जर काहीतरी की बघितलं पहिला इथं काहीतरी आपल्याला वन लाईनर पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की 16 काहीतरी की 75ला लुएनहॉफ. ओके. सर लुएनहॉफ यांच्याद्वारे काय केलं गेलं होतं इथं की रिस्पॉन्सिबल फॉर द इनोव्हेशन ऑर इनोव्हेटेड द मायक्रोस्कोप. ओके. मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप म्हणजे काहीतरी की सूक्ष्मदर्शी आपण तिला काहीतरी की म्हणतो. आता पॅथोजन्स असेल त्या पॅथोजन्स म्हणजे काहीतरी की व्हायरसेस असतील बॅक्टेरिया असेल फंगस असेल. ओके. त्याच्यानंतर काहीतरी की प्रोटोझोआ असतील हे आपल्या इथं पाहायला मिळतात. आता ह्यांना नेकेड आयने किंवा काहीतरी की आपण त्याला काय म्हणू आपण तिकडे उघड्या डोळ्याने तिथं पाहणं शक्य नसतं. कारण हे कसं असतं एकदम काहीतरी की सूक्ष्म असतात. साधारणतः 20 नॅनोमीटरचे काहीतरी की बेसिकली ते असू शकतात. ओके. एवढ्या काहीतरी की लहान आकाराचे असतात आणि त्यांना हे उघड्या डोळ्याने काहीतरी की आपण बघणं पॉसिबल नसतं. सो याच्यासाठीच काहीतरी की इनोव्हेशन जे होतं ते साधारणतः स्टार्ट झालं गेलं होतं आणि 1675ला लुएनहॉफ जे होते यांच्याद्वारे काहीतरी की मायक्रोस्कोपचं जो काहीतरी की इनोव्हेशन होतं किंवा शोध होता ना तो लावला गेलेला होता. आता याच्याद्वारे काहीतरी की सहजता कुठे काहीतरी की आली गेली होती किंवा काहीतरी की अभ्यास जो होता पॅथॉलॉजीच्या संदर्भात मग तो ह्युमन बॉडीच्या संदर्भात असेल किंवा इकडे प्लांटच्या संदर्भात असेल. ओके. याच्यामध्ये काहीतरी की सहजता कोणती आली ती म्हणजे काहीतरी की हे जे सगळे पॅरासाइट्स सॉरी पॅथोजन्स आहेत ना यांना काहीतरी आयडेंटिफाय करणे किंवा काहीतरी की ओळखणं. ठीक आहे. सो लुएनहॉफ यांचं काहीतरी की इनोव्हेशन आहे ते म्हणजे काहीतरी की मायक्रोस्कोप. त्याच्यानंतर 1729ला एक आपल्याला पाहायला मिळतं मॅकेले. ओके. मॅकेले ही फर्स्ट स्टडी फंगी अँड ऑब्झर्व फंगल स्पोर्स. ओके. ऑब्झर्व फंगल स्पोर्स. आता इथून पुढं 1675 पासून पुढे इम्पॉर्टंट काहीतरी की पॅथोजन्स असतील फंगस असेल व्हायरस असेल आणि बॅक्टेरिया असेल यांच्या संदर्भातला जो अभ्यास होता ना तो मोठ्या प्रमाणात काहीतरी की वाढलेला होता. कारण का मायक्रोस्कोपमुळे काहीतरी इकडे सहजता आली गेली होती आणि इथं जे काही पॅथोजन्स असेल त्यांना सहजपणे काहीतरी कुठेतरी रेकग्नाइज करणं तिकडे काहीतरी की शक्य झालं होतं त्याच्यामुळे. सो इथं 1729ला मॅकेल्यूथ यांनी काय केलं होतं फंगी जे इथे काहीतरी की त्याच्या संदर्भात इथं स्टडी जी होती सुरू केली होती आणि त्याच्यातूनच काहीतरी की त्यांनी पहिल्यांदा फंगल काहीतरी की जे स्पोर्स असतात
छोटे छोटे काहीतरी जे फंगसमधून वरती येणारे जे काहीतरी की कण असतात ना, याच्या संदर्भातला जो अभ्यास होता तो केलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 1743. ओके, 1743. निदाम. He reported plant parasitic. Okay, plant parasitic nematodes in a wheat gall. Okay, in a wheat gall. प्लांट्स मध्ये काहीतरी की बेसिकली प्लांट्स मध्ये पण काहीतरी की बेसिकली व्हीट म्हणजे गहू, याच्यामध्ये काहीतरी की जे पॅरासाइट्स असतात, नेमेटोड्स असतात, याच्या संदर्भातलं काहीतरी की जे हे असेल, ऑब्झर्वेशन असेल किंवा काहीतरी की इन्फॉर्मेशन असेल, तिथं काहीतरी की निदाम जे असेल यांनी काहीतरी की साधारणतः 1743 मध्ये काहीतरी की मांडलेली होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे 1755 टिलेट. ओके, 1755 ला टिलेट या शास्त्रज्ञांनी काय केलं होतं, published he published a research paper on bunt or sticking smout of wheat. Okay, sticking smout of wheat. आता इथं काहीतरी की स्टिकिंग स्मोट एक प्रकारचं काहीतरी की चिकचिकीत असणारं काहीतरी की बेसिकली तिकडे आपण त्याला म्हणू हे असतात, काय म्हणू आपण त्याला, हे असतात, पॅरासाइट्स असतात. ओके, आणि हे बेसिकली काहीतरी की गव्हावरती ओके वाढलेलं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतात. राईट. सो याच्या संदर्भातलं काहीतरी की जे इन्फॉर्मेशन असेल किंवा काहीतरी की अभ्यास जो असेल तो इथे काहीतरी की पब्लिश करण्यात आला होता टिलेट यांच्याद्वारे 1700 काहीतरी की 55 ला. ठीक आहे. पुढे आहे 1800 काहीतरी की 7. ओके, 1807 शास्त्रज्ञ आहे इथं प्रिवोस्टो. ओके, प्रिवोस्टो. इथे कॉन्ट्रीब्युशन काय होतं इथं प्रिवोस्टोचं, ही प्रूव्ड दॅट wheat bunt disease was caused by the fungus. Okay, was caused by the fungus, and he also discovered the life cycle of the bunt fungus. Okay, bunt fungus. So इथं प्रिवोस्टो यांनी काय प्रूव्ह केलं होतं की वरतीच आपण काहीतरी त्याचं बघितलं होती बंट किंवा काहीतरी की स्टिकिंग स्मोट, हे एक्झॅक्टली काय असते तर काहीतरी की प्रिवोस्टो यांनी काहीतरी की सिद्ध केलं होतं हे असते बेसिकली काहीतरी काय फंगस किंवा काहीतरी की फंगसमुळेच ही जी काहीतरी की बेसिकली पॅरासिटिक असते ही घावावरती वाढते. ठीक आहे. आणि इथं बंट फंगस असेल याच्या काहीतरी की लाईफ सायकलच्या संदर्भात पण काहीतरी की तिकडे डिस्कवरी म्हणजेच काहीतरी की त्याचा शोध जो असेल तो प्रिवोस्टो यांनी काहीतरी की 1807 ला काहीतरी की लावलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 1836. ओके, 1836 अडॉल्फ काहीतरी की बेसिकली मियर. ओके, अडॉल्फ मियर. ओके, अडॉल्फ काहीतरी की मियर. इथे यांचं जर कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलं, सो हे डिस्कवर्ड द व्हायरल डिझीज रिगार्डिंग टू द टोबॅको मोझॅक. ओके, व्हायरल डिझीज रिगार्डिंग टू द टोबॅको मोझॅक. आणि इथे थोडंसं काहीतरी की जर बोलायचं झालं, सो इट इज द फर्स्ट व्हायरस ओके इन अ एंटायर वर्ल्ड. पहिलाच काहीतरी असा व्हायरस होता त्याचा काहीतरी तिकडं शोध लावला गेलेला होता. ओके, बाय द अडॉल्फ काहीतरी की मियर यांच्याद्वारे. त्याचं नाव होतं ॲज अ काहीतरी इकडं टोबॅको मोझॅक. ओके, दिस इज द फर्स्ट व्हायरस डिस्कवर्ड. ओके, हा एंटर काहीतरी की अर्थवरला पहिला काहीतरी की हा व्हायरस होता, त्याचा काहीतरी की शोध लागला गेला होता साधारणतः 1836 ला. ठीक आहे, जो अडॉल्फ काहीतरी की मेयर यांच्याद्वारे लावला गेलेला होता. राईट. त्याच्यानंतर 1800 काहीतरी की तिकडे 53 1853 अँटोनी डी बॅरी. ओके, अँटिनो डी बॅरी ह्या नावाचे काहीतरी की शास्त्रज्ञ आहेत. त्यांनाच काहीतरी की बेसिकली तर फादर ऑफ मायकोलॉजी म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ओके, फादर ऑफ काहीतरी की बेसिकली मायकोलॉजी. सो ही कन्फर्म द फाइंडिंग ऑफ प्रूवोस्ट. जे प्रूवोस्ट यांनी काहीतरी की बेसिकली डिस्कवर केलं गेलं होतं कशा संदर्भात काहीतरी की बेसिकली फंगसच्या संदर्भात. वरतीच आपण इकडे बघितलं होतं. आणि ब्रंट फंगस जी असते त्याची काहीतरी की लाईफ सायकल होती, तिथं पण काहीतरी की त्याने तिथं हे केलं होतं, काय म्हणून आपण त्याला शोध लावला होता. ओके, सो त्यालाच काहीतरी की प्रूव्ह करण्याचं जे काम होतं ते अँटोनी डी बॅरी यांनी काहीतरी की केलेलं होतं. राईट. देन he also described the life cycle of the downy meadow. Okay, meadow fungus. downy meadow fungus. ओके, जसं इथे काहीतरी की बंट फंगसची लाईफ सायकल होती ती त्यांनी शोध लावला होता.
पिरेओस्टेनी. तसंच अँटोनी डी बेरेंनी काहीतरी इकडं डाउनी मिडो फंगस जी होती ना तिचा काहीतरी शोध लावलेला होता. आणि ही डाउनी मिडो फंगस जी आहे ती काहीतरी काय वीट गव्हाला काहीतरी की अफेक्ट करणारी काहीतरी की पॅथोजन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 1858 1800 काहीतरी की बेसिकली 58च्या काहीतरी की पिरियडमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतं जुलियस कुन. ओके, जुलियस कुन यांच्या संदर्भात जर बोलायचं झालं, ही रोड द फर्स्ट बुक ऑन प्लांट पॅथॉलॉजी. सो आपल्यासाठी काहीतरी की विचारला गेलेला इम्पॉर्टंट असणारा काहीतरी की प्रश्न आहे. राईट. जुलियस काहीतरी की कोण यांच्याद्वारे पहिल्यांदा प्लांट पॅथॉलॉजीच्या संदर्भात काहीतरी जी पुस्तक होती ना ती काहीतरी इकडे लिहिली गेली होती. इन विच ही प्रूव्ड अ व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द रोल ऑफ फंगस इन अ प्लांट डिझीज डेव्हलपमेंट. ओके. सो ही जी पुस्तक होती त्यांच्याद्वारे इथं पब्लिश करण्यात आली, ती जी पहिली होती. आणि त्याच्यामध्ये प्लांट पॅथॉलॉजी या नावाची जी फ्रेज होती ती पण काहीतरी त्याच्यामध्ये तिथं ॲड करण्यात आली होती किंवा काहीतरी डिस्क्राईब करण्यात आली होती. आणि अगेन फंगस फंगस जे आहेत त्या कशा प्रकारे काहीतरी की प्लांटचा जो हेल्थ असते याला काहीतरी तिकडं अफेक्ट करतात याची जी इन्फॉर्मेशन होती किंवा काहीतरी की तिकडं माहिती जी होती ना ती काय केली होती डिस्क्राईब करण्यात आली होती. ओके. त्याच्यानंतर आहे 1875 ब्रेकले ॲरिड सॅचेट. ओके, ब्रेकले ॲरिड सॅचेट त्यांच्याद्वारे इथं काहीतरी डिस्कवर करण्यात आलं होतं किंवा काहीतरी शोध लावण्यात आला होता. रूट नॉट. ओके, रूट नॉट निमेटोड अँड द सिस्ट निमेटोड ऑफ बीट. ओके, सिस्ट निमेटोड ऑफ बीट. बीटच्या संदर्भात काहीतरी की किंवा काहीतरी की त्याला अफेक्ट करणारे काहीतरी की बेसिकली हे निमेटोड्स असतात. यांच्या संदर्भातला जो शोध होता तो इथं काहीतरी की बेसिकली आपल्याला पाहायला मिळतं. ब्रेकरले काहीतरी की ॲरिड सॅचेट यांच्याद्वारे काहीतरी की लावण्यात आलेला होता. ओके. पुढे अजून थोडेसे इम्पॉर्टंट काहीतरी की सायंटिस्ट इयर आणि काहीतरी की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इथं आपल्याला पाहायला मिळतं सेम. ओके, इथं इयर असेल, इथे इम्पॉर्टंट काहीतरी की वैज्ञानिक किंवा काहीतरी की सायंटिस्ट असतील आणि इथं काहीतरी की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. राईट. इथं आपण बघू शकतो 1878 टी.जे. ब्रुईल. ओके, टी.जे. ब्रुईल यांचं इथं काहीतरी की कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं. ओके. सो ही डिस्कवर्ड द फायर ब्लाइट डिझीज फ्लायर ब्लाइट डिझीज इन ॲपल ॲज वेल ॲज द पियर्स किंवा काहीतरी की पियर वॉज ऑफ बॅक्टेरियल ओरिजिन. ओके, बॅक्टेरियल ओरिजिन. सो अगेन एक काहीतरी की इम्पॉर्टंट असणारं काहीतरी की इनोव्हेशन होते किंवा काहीतरी की डिस्कवरी होते. आता पुढे जाऊन आपल्याला बघायचंच आहे फायर काहीतरी की ब्लाइट डिझीज. ॲपल जे असतात त्याच्यावरती काहीतरी की रेड कलरचे काहीतरी की स्पॉट पडलेले असतात. मे बी कधी ना कधीतरी तुम्ही ते बघितले असेल. स्वस्तात जे ॲपल असतात ते विकले जातात. आता हे बेसिकली काय असतात, हे पॅथोजन्स असतात ज्यांनी ॲपलची वरची जी स्किन असते ना त्याला एफेक्ट केलेलं असतं. हे बेसिकली कोण असतं त्याचं फायर काहीतरी की ब्लाइट डिझीज. आणि हे बेसिकली कशामुळे त्याचं ओरिजिन होतात किंवा काहीतरी इफेक्ट होतात तर ॲज अ बॅक्टेरियामुळे. ओके. सो इट इज अ टाईप ऑफ अ बॅक्टेरिया. सो हा बेसिकली काहीतरी काय बॅक्टेरियल ओरिजिन आहे फायर ब्लाइट डिझीज, जो इथं काहीतरी की पियरला आणि ॲपलला काहीतरी की इफेक्ट करत असतो. याच्या संदर्भातली जी काहीतरी तिकडं पहिली इन्फॉर्मेशन होती किंवा काहीतरी की जे योगदान होतं किंवा शोध होता हा इथे काहीतरी की टी.जे. ब्रुईल यांनी 18 काहीतरी की 78ला तिथं काहीतरी की इनोव्हेट केला होता किंवा काहीतरी शोध जो होता हा लावलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 1885. ओके, 1885 मिलारडेट यांच्या संदर्भात जर इथं बोलायचं झालं सो ही डिस्कवर्ड द बोर्डॉक्स मिक्सचर फॉर द कंट्रोल ऑफ डाउनी मिडो ऑफ ग्रेप्स. ओके, डाउनी मिडो ऑफ ग्रेप्स. आता इथं डाउनी मिडोचा जो शोध होता तो काहीतरी की ऑलरेडीच काहीतरी की लागला गेला होता ॲज अ फंगस म्हणून ते आहे. ठीक आहे. सो याच्यावरती काहीतरी की उपाय काहीतरी की ॲज अ बोर्डॉक्स काहीतरी की मिक्सचर इथं आपण काहीतरी की यूज करू शकतो त्या पॅथोजनच्या काहीतरी की अगेन्स्ट. साधारणतः कशासाठी तर काहीतरी की ग्रेप्स जे फ्रुट्स असतात त्यांच्यासाठी. सो याच्या संदर्भात जो शोध होता तो काहीतरी की 1885ला मिल्डॉट जे होते यांनी काहीतरी की लावलेला होता. ठीक आहे.
पुढे सेम 1885 असेल इथं कीर्तिकार. ओके, कीर्तिकार यांच्याद्वारे द फर्स्ट इंडियन सायंटिस्ट हु कलेक्टेड द मिनी फंगी अँड द आयडेंटिफाय देम. ओके, मिनी फंगस अँड आयडेंटिफाय देम. तर हे काहीतरी की पहिले असं काहीतरी की इंडियन होते, त्यांनी काय केलेलं होतं इथं डिफरंट टाईपच्या काहीतरी की ज्या फंगस आहेत यांचं काय केलं होतं तिकडं काहीतरी की कलेक्शन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू त्यांची जी इन्फॉर्मेशन होती ते काहीतरी की गॅदर केलेली होती. आणि ह्या डिफरंट ज्या फंगस आहेत त्यांना तिथे काहीतरी की त्यांच्याद्वारे तिकडं ॲज अ काय म्हणू ग्रुप किंवा काहीतरी की ॲज आपण त्याला म्हणू आयडेंटिफाय पण काहीतरी की करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर पुढे सेम 1885 असेल E.J. Butler. Okay, E.J. Butler. He detailed the study of fungi and the disease caused by them and wrote a book, Fungi and Disease in a Plants. Okay, fungus and disease in a plants. फंगस असेल आणि त्यासोबतच काहीतरी तिकडे डिझीज असतील ज्या काहीतरी इकडे प्लांटला अफेक्ट करतात. याच्या संदर्भातली काहीतरी की जी डिटेल अशी इन्फॉर्मेशन असणारी जी बुक होती ही लिहिण्याचं काम जे होतं ते काहीतरी की E.J. बटलर यांच्याद्वारे काहीतरी की करण्यात आलेलं होतं. बुकला काहीतरी की नावच दिलं गेलं होतं फंगस किंवा काहीतरी की फंगी अँड डिझीज इन अ प्लांट्स. ओके, अँड देअरफॉर ही इज अ नोन ऑर कॉल्ड ॲज द फादर ऑफ मॉडर्न प्लांट पॅथॉलॉजी इन इंडिया. ओके, फादर ऑफ मॉडर्न प्लांट पॅथॉलॉजी इन इंडिया. ठीक आहे. पुढे आहे तिथे काहीतरी की B.B. मुंडेकर. ओके, he developed resistance varieties to control cotton wilt disease. Okay, he developed resistance varieties to control cotton wilt disease. आता हा कॉटन विल्ट बेसिकली काहीतरी की अजून आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे ॲज अ पॅथोजन्स आहे. ओके, आणि कॉटनचे काहीतरी की बेसिकली जे प्लांट्स असतात ना त्यांना अफेक्ट करणारं काहीतरी की एक प्रकारचं पॅथोजन आहे. ओके, सो यांनाच काहीतरी की कंट्रोल करण्यासाठी काहीतरी की रेजिस्टन्स व्हरायटीज ज्या होत्या कशाच्या तर काहीतरी की कॉटनच्या म्हणजे नवीन कॉटनचा काहीतरी जो प्लांट आहे ना तोच काहीतरीकडे बनवला गेला होता अगेन्स्ट काहीतरी की आपण त्याला म्हणू कॉटन विल्ट डिसीज. सो हे जे काहीतरी की नवीन बनवले गेले जे प्लांट होते ना ते कसे होते ॲज अ काहीतरी ॲज अ प्रूफ होते किंवा काहीतरी की आपण म्हणू त्यांना ॲज अ इम्युनिटी होती अगेन्स्ट द काहीतरी कॉटन विल्ट डिसीजच्या संदर्भात. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर K.C. मेहता, त्याच्यानंतर काहीतरी जयचंद लुथेरा आणि सोबतच काहीतरी की साठे टी. ओके, यांच्याद्वारे इथं काहीतरी की नवीन शोध काहीतरी की लावण्यात आला गेला होता. सो दे डिस्कवर्ड द डिझीज सायकल ऑफ सिरल रस्ट इन इंडिया. ओके, सिरल रस्ट इन इंडिया अँड दे डेव्हलप सोलार ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी ऑर अ सीड टू कंट्रोल द लॉस स्मूथ डिझीज इन अ वीट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी तिकडे बेसिकली रस्ट सिरल काहीतरी की रस्ट ही जी डिझीज आहे ना तिची काहीतरी की लाईफ सायकल जी होती ती काहीतरी की तिकडे त्यांनी तिथं शोधली होती. सोबतच काहीतरी काय सोलार ट्रीटमेंट किंवा सीड टू कंट्रोल द लो स्मॉट डिझीज इन वीट याच्या संदर्भातला काहीतरी की शोध होता तो पण काहीतरी की त्यांनी तिथे लावलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे M.J. त्रिमूलाचार. ओके, M.J. त्रिमूलाचार. सो he developed antibiotics. Okay, antibiotics like streptococci. Okay, streptocycline, which lead to their successful use in a plant disease control in later. Okay, streptocycline नावाची काहीतरी की बेसिकली अँटीबायोटिक्स होती जी बेसिकली काहीतरी तिकडं प्लांटच्या काहीतरी की जे डिझीज असतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी काहीतरी की दिली जाते. तिचा जो शोध होता तो किंवा काहीतरी की तिला डेव्हलप करण्याचं जे काम होतं ते M.J. काहीतरी तिकडं त्रिमूलाचार्य जे होते ना त्यांच्याद्वारे काहीतरी की केलं गेलेलं होतं. आणि नंतर काहीतरी की याचा जो वापर होता तो तिथे लार्ज लेवलला किंवा काहीतरी की मोठ्या प्रमाणात काहीतरी की करण्यात आलेला होता. ठीक आहे. सो हे झाले काहीतरी इकडे इम्पॉर्टंट काहीतरी की सुरुवातीचे इनोव्हेशन्स प्लांट काहीतरी की बेसिकली पॅथॉलॉजीच्या संदर्भात. सो इथं इयर सायंटिस्ट आणि काहीतरी की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण इकडे बघितलं. सुरुवात आपण इथून केली होती 1675ला लुएनहॉफ यांच्यापासून. ठीक आहे. तिथून ते काहीतरी की आपण इथंपर्यंत काहीतरी की बघितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की नेक्स्ट आपल्या इथे इम्पॉर्टंट पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी ॲज अ प्लांट डिझीज कंट्रोल. ओके, प्लांट डिझीज कंट्रोल. सो या संदर्भात थोडंसं आपण इकडे बघूया. ठीक आहे.
ओके, बघूया आपण पुढे. प्लांटचे काहीतरी की बेसिकली डिजीज आहेत त्यांना काहीतरी की कंट्रोल करण्यासाठी काहीतरी की यूज केल्या जाणाऱ्या मेथड्स. ओके, सो पहिली ते मेथड आहे ती म्हणजे काहीतरी घ्यायचं कल्चरल मेथड. ठीक आहे, कल्चरल मेथड. ठीक आहे, कल्चरल मेथड. ठीक आहे, कल्चरल मेथड म्हणजे काहीतरी की पहिल्यांदा इथं आपल्याला पाहायला मिळते कल्चरल मेथडमध्ये सिलेक्शन ऑफ जिओग्राफिकल एरिया. ओके, सिलेक्शन ऑफ जिओग्राफिकल एरिया which on the basis of favorable temperature and humidity requirement for particular crop. Okay, particular crop, but unfavored to fungus and the bacteria. Okay, unfavored for the fungus and bacteria. आता याच्या संदर्भात काहीतरी की जी हे पॉईंट्स होते किंवा काहीतरी की जी इन्फॉर्मेशन होती
ऑलरेडीच काहीतरी की आपण डिस्कस केलेली आहे क्रॉपिंग पॅटर्नच्या संदर्भात. ओके, क्रॉपिंग पॅटर्न्स इन इंडिया किंवा काहीतरी की क्रॉपिंग पॅटर्न. आता हे क्रॉपिंग पॅटर्न असतात ते का अडॉप्ट करतात, ठीक आहे, त्याच्या पाठीमागचे रिझन का असतात या संदर्भात काहीतरी की आपण इथं असं काहीतरी डिस्कस केलेलं आहे. आणि त्याच्याही सोबतच काहीतरी की आपण बघितलं होतं इंडियामधले काहीतरी की इम्पॉर्टंट काहीतरी की जे क्रॉपिंग पॅटर्न आहेत ते. सो 8 इम्पॉर्टंट असे काहीतरी की क्रॉपिंग पॅटर्न आहेत, सॉरी तीन इम्पॉर्टंट काहीतरी की क्रॉपिंग पॅटर्न आहेत ते आपण तिथे बघितलेले होते. सो तिथेच आपण हा जो पॉईंट होता ना तो काहीतरी डिस्कस केलेला होता. पर्टिक्युलर काहीतरी की जे क्रॉप्स असतात ते पर्टिक्युलर काहीतरी तिकडं जॉग्राफिकल कंडिशन मध्येच काहीतरी तिकडं हे होतात, थ्राय होतात किंवा काहीतरी की सर्वाइव्ह होतात. आणि त्याच्याही मध्ये काहीतरी की सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असतो तर तो म्हणजे काहीतरी काय टेम्परेचर. ओके, टेम्परेचर आणि तिथली काहीतरी काय असणारी ह्युमिडिटी. कारण पर्टिक्युलर काहीतरी जे प्लांट्स असतात त्यांना पर्टिक्युलर टेम्परेचर आणि पर्टिक्युलर काहीतरी की ह्युमिडिटी जी असते ती काहीतरी की रिक्वायर असते. फॉर एक्झाम्पल आपण इथं बघितलं होतं शुगर केन. ओके, शुगर केन इज अ ट्रॉपिकल प्लांट. उष्ण असं असणारं काहीतरी की वातावरण जास्त तिथं काहीतरी की उसाच्या पिकासाठी काहीतरी की आवश्यक असतं, ठीक आहे. तेच कॉटनच्या संदर्भात जर आपण इथं बघितलं सुरुवातीचे काहीतरी की साधारणतः 120 डे जे असतात सुरुवातीचे ते तिथं काहीतरी काय शायनी असे असणारे काहीतरी की आवश्यक असतात, ठीक आहे. तर हे का असतात बेसिकली काहीतरी इकडचे जॉग्राफिकल कंडिशन त्या काहीतरी की पर्टिक्युलर पिकासाठी किंवा क्रॉपसाठी. मात्र इम्पॉर्टंट काहीतरी की तिकडं आता त्याच वेळेला तिथल्या ज्या कंडिशन्स असतील त्या काहीतरी की बॅक्टेरिया आणि फंगससाठी कशा असायला पाहिजेत तर त्या अनफिजिबल किंवा काहीतरी त्यांच्या त्या अगेन्स्ट असायला पाहिजेत. अदरवाईज कसं होतं त्यांच्यासाठी काहीतरी की फेवरेबल जर कंडिशन्स असतील तर तिथं फंगस आणि बॅक्टेरिया जे असतात ना त्या काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात थ्राईव्ह होतात किंवा वाढतात. सो मे बी याच्या संदर्भात तुम्ही कधीतरी ऐकलं असेल आणि मीही तुम्हाला काहीतरी की सांगितलं होतं. आता तिकडे ॲमेझॉन असेल किंवा काहीतरी की एंटर इक्वेटोरियल बेल्ट असेल या ठिकाणी आपल्याला माहिती आहे हे ह्युमिडिटी असते ती कशी असते एकदम हाय असते. आणि अगेन टेम्परेचर पण कसं आहे तिकडं काहीतरी की हाय आहे. पण त्याही सोबत काहीतरी की तिकडं पाऊस म्हणजेच काहीतरी इकडं पर्सिपिटेशन जे असेल ते काहीतरी आपल्याला एव्हरीडे ऑकर झालेलं काहीतरी पाहायला मिळतं. आणि याच्यामुळेच डिझीज मग ते बॅक्टेरियल असतील फंगस असतील किंवा काहीतरी की व्हायरल असतील खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, कारण का फंगस असेल बॅक्टेरिया असेल आणि किंवा काहीतरी की व्हायरसेस असेल यांच्यासाठी काहीतरी की फेवरेबल कंडिशन असतात, ठीक आहे. सो कल्चरल मेथड मधला पहिला पॉईंट झाला. सेकंड सिलेक्शन ऑफ फील्ड. ओके, सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी सिलेक्शन ऑफ फील्ड. सिलेक्शन ऑफ फील्ड म्हणजे काय मेनी सॉइल बॉर्न डिजीज आर control by proper selection of the field, and it is a quite possible that particular field soil contain a pathogen species. In that case the particular crop is not sowing in that field for several years, and the casual organism like red root of sugarcane survive in the soil for several months, and the water drainage is also taken care of while selecting the field. ओके, सिलेक्टिंग द फील्ड. ज्यावेळेला काहीतरी की आपण तिकडं शेतीचा काहीतरी की तुकडा जो असतो तो काहीतरी की तिकडे सिलेक्ट करतो किंवा जी फील्ड असते ती काहीतरी की सिलेक्ट करतो कशासाठी प्लांटेशनसाठी किंवा काहीतरी की पेरणीसाठी. त्यावेळेला एक इम्पॉर्टंट काहीतरी की गोष्ट तिकडं काहीतरी की आपण तिथं लक्षात ठेवणं आवश्यक असतं. ती म्हणजे पर्टिक्युलर काहीतरी की तिथली जी माती असणार आहे सॉईल असणार आहे तिथे काहीतरी काय सॉईल बॉर्न डिजीज काहीतरी की प्रेझेन्स आहेत की नाहीत. आणि जर त्या प्रेझेन्स असतील तर त्या फर्दर काय करणार आहेत तिकडे अफेक्ट करणार आहेत त्या प्लांट्सला. सो त्याच्यामुळे त्यांचं जे रेकग्नेशन असेल ते काहीतरी तिकडे करणं खूपच काहीतरी की इम्पॉर्टंट असतं. सोबतच तिथे काहीतरी की आपण बघितलं होतं सेम क्रॉपिंग पॅटर्नमध्ये पर्टिक्युलर काहीतरी की तिकडे जे प्लांट्स असतात त्यांच्यासाठी काहीतरी की वॉटरचं काहीतरी की बेसिकली तिकडं हे असेल ड्रेन असेल तो तिथं काहीतरी की आवश्यक असतो. म्हणजेच काहीतरी की वॉटर लॉगिंग जर झाली तर काही सर्टन काहीतरी की जे क्रॉप्स असतात ते अफेक्ट होतात. सो त्याच्यामुळे प्रॉपर काहीतरी तिकडं वॉटरचं काहीतरी की ड्रेनेज असणं पण काहीतरी की आवश्यक असतं. पाणी जे आहे तिथं काहीतरी की साठवून राहिलं नाही पाहिजे, तिथून काहीतरी काय वाहून गेलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड इथे काहीतरी की इम्पॉर्टंट कल्चरल मेथड आहे ती म्हणजे काहीतरी की चॉईस ऑफ द टाइम ऑफ सोईंग. ओके, चॉईस ऑफ द टाइम ऑफ सोईंग. आता याच्यामध्ये काहीतरी की आपण बघितलेलंच आहे. ओके, पर्टिक्युलर काहीतरी की जे सीझन आहेत इंडियामधले
किंवा काहीतरी की क्रॉपिंगचे काहीतरी तिकडे सीझन जे आहेत 3 हे पर्टिक्युलर काहीतरी की पिरियडमध्येच केले जातात. कारण का आणि पर्टिक्युलर काहीतरी की पिकं जे असतात ते त्याच पिरियडमध्ये केले जातात राईट. हे काय म्हणू आपण त्याला काहीतरी की बेसिकली काही जे खरीप पिकं असतात ते तिकडे काहीतरी की रब्बीमध्ये का घेतली जात नाहीत आणि जी रब्बीची पिकं जे असतात ती झैदमध्ये का घेतली जात नाहीत. सो याच्या पाठीमागं कारणच हे असतं इथे द सस्पेटेबल स्टेज ऑफ अ प्लांट ग्रोथ and favorable environment for pathogen should not match and the same time okay at the same time okay. आता हे सीझन आपण असे का ठेवले गेलेले आहेत कारण का प्लांट्स असेल त्यांचं काहीतरी तिकडं हे असेल काय म्हणून आपण तिकडं जर्मिनेशन असेल किंवा काहीतरी की आपण त्यांची पेरणी असेल ती पेरणी असेल आणि त्याच वेळेला काहीतरी तिकडं जे हे जे असतील पॅथोजेन्स असतील यांचं काहीतरी तिकडं वाढणं किंवा काहीतरी की एकाच पिरियडमध्ये आपल्याला तिथं ते सापडणं कुठेतरी फिजिबल नसतं किंवा काहीतरी की तिकडं काय म्हणू आपण त्याला योग्य नसतं ओके. सो प्लांट जर मोठे झाले त्यांची इम्युनिटी जर तिथे स्ट्रॉंग झाली त्यांच्यानंतर जर पॅथोजन तिथे वाढले तर ते कुठेतरी काहीतरी तिकडे ते हे होऊ शकतं ॲक्सेप्टेबल होऊ शकतं किंवा काहीतरी आपण तिथे तिथे सर्वाईव्ह होऊन जातात. मात्र सेम टाईमला ज्यावेळेला प्लांट एकदम लहान असतात आणि त्याच वेळेला काहीतरी तिकडे ते पॅथोजन्स असेल तर त्यांचा जर अटॅक झाला तर प्लांटची काहीतरी की सर्वायबिलिटी असते ती काहीतरी की थोडीशी कमी असते किंवा त्याची प्रॉबिबिलिटी जी असते काहीतरी की कमी असते बरोबर. म्हणून म्हणून काहीतरी की तिकडं जो क्रॉपिंग पॅटर्न असेल किंवा काहीतरी की तिकडं क्रॉपिंग सीझन असेल सोईंगचा पेरणीचा तो काहीतरी की थोडासा तिथं सेम किंवा काहीतरी की वेगवेगळं असणं आवश्यक असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 4th नंबरचा इथं पॉईंट आहे तो म्हणजे डी डिझीज एस्केपिंग व्हरायटीज ओके. डिझीज एस्केपिंग व्हरायटीज राईट. So certain varieties of crops due to their growth okay due to their growth characteristics are able to escape from the disease okay. Certain varieties of crop due to their growth characteristic are able to escape from the disease and this disease escaping characteristic of the crop is not genetic rather than it is due to the growth habits and time of maturation okay. Time of maturation काही पर्टिक्युलर काहीतरी की जे प्लांट्स असतात ना त्यांच्या काहीतरी तिकडं अंगभूत असे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू वैशिष्ट्य किंवा काहीतरी की गुण असतात जे बेसिकली काहीतरी इकडं डिझीजच्या अगेन्स्ट काहीतरी की काम करतात किंवा जरी काहीतरी तिकडं डिझीज आल्या तरी त्यांच्यावरती काहीतरी किंवा त्या डिझीजचा अफेक्ट जो असतो त्या प्लांटवरती काहीतरी की होत नसतो. कारण का त्या प्लांट्समध्ये काहीतरी की अंगभूत असे असणाऱ्या काहीतरी की तिकडं आपण त्याला म्हणू हे असतात वैशिष्ट्य असतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय असेल तिकडं मॅच्युरिटी काहीतरी की ग्रोथ असेल किंवा काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणायचं ग्रोथ हॅबिटॅट्स ओके. ग्रोथ हॅबिटॅट्स म्हणजे पर्टिक्युलर काहीतरी की एरियामध्ये ते पर्टिक्युलर प्लांट्स असतात किंवा काहीतरी की क्रॉप्स असतात त्यांना काहीतरी की वाढण्याची जी हॅबिट असते ती झाली गेलेली असते बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण असो आता इथे आपण जर बघितलं इंडियाचा काहीतरी तिकडं जर एकदम नॉर्थचा जो पार्ट असेल आता तिथं खूप थंडी असते पण तिथली लोक असतात त्यांना काहीतरी की ते सुटेबल किंवा काहीतरी की याचं हे झालं गेलेलं असतं त्यांना सूट होण्यासारखं काहीतरी ते असतं. तीच लोक जर काहीतरी तिकडे थोडीशी काहीतरी की साऊथला किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून मिडल एरियामध्ये आली तर यांना तिथं काहीतरी की गरमी जी असते ना ती काहीतरी की सहन होत नाही ओके. कारण का त्यांची जी बॉडी असते ती काहीतरी तिकडे त्या हॅबिटॅटमध्ये तिकडे डेव्हलप झाली गेली असते. सो तसंच प्लांटच्या संदर्भात असतात त्यांच्या ज्या हॅबिट्स असतात किंवा काहीतरी की ग्रोथ हॅबिट्स असतात आणि जे मॅच्युरेशन टाईम असतं त्याच्यामुळे ते पर्टिक्युलर काहीतरी काही डिझीजला रिस्पॉन्सिबल देत नाहीत ओके. त्याच्यानंतर ई सिलेक्शन ऑफ सीड. सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन अ कल्चरल काहीतरी तिकडं मेथड. पर्टिक्युलर काहीतरी की सीड्स असतात ओके. फॉर एक्झाम्पल टू अवॉइड सीड बॉर्न डिझीज ओके. टू अवॉइड सीड बॉर्न डिझीज हेल्दी and disease free seeds are essential or we can say required okay. Disease free and healthy seeds are essential. काही काय म्हणू आपण त्याला सीड ज्यावेळेला काहीतरी तेव्हा किंवा काहीतरी की बिया ज्या असतात त्यांची ज्यावेळेला पेरणी केली जाते ना तेव्हाच काहीतरी की ज्या डिझीज असतात त्यांना तिथे अफेक्ट होतात. आता हे का असं असतं तर त्या काहीतरी की बेसिकली सीड्स असतात तेच कसे असतात तिकडे वीक असतात किंवा काहीतरी की हेल्दी नसतात. आता याच्या संदर्भात आपण तिथे सीड सायन्समध्ये इन डिटेलमध्ये काहीतरी की डिस्कस केलेलं होतं कशा प्रकारे तिकडे काहीतरी की सीड्स असतात ते एफेक्ट होतात पॅथोजेन्समुळे पेस्टमुळे आणि इव्हन काहीतरी इकडे वीड्समुळे आणि सोबतच काहीतरी तिकडं अदर नॅचरल काहीतरी की कॅलॅमिटीज असतील त्यांच्यामुळे बरोबर. आणि त्यांना काहीतरी की एफेक्ट त्याच्यावरती काहीतरी इकडं
मेजर्स कोणते कोणते आहेत किंवा काय नाहीत, उपाययोजना त्या संदर्भात काहीतरी की आपण तिकडे अगेन डिस्कस केलेलं होतं. इव्हन काहीतरी की सीड्स कसे हेल्दी राहतील किंवा काय नाही त्याच्यासाठी काहीतरी की तिकडं नॅचरल ॲज वेल ॲज काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू मॅनमेड तिथं काहीतरी कोणत्या उपाययोजना आहेत त्या देखील काहीतरी की आपण तिथं डिस्कस केल्या होत्या. ठीक आहे. सो त्याच प्रकारे किंवा काहीतरी की त्याच्याच याच्यावरती काहीतरी की हेल्दी सीड्स आणि सोबतच काहीतरी तिकडे डिझीज फ्री असे असणारे काहीतरी की जे सीड्स असतात ना ते काहीतरी की आवश्यक असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एफ, क्रॉप रोटेशन. ओके, क्रॉप रोटेशन. सो क्रॉप रोटेशन इज essential for controlling, okay, essential for controlling soil borne disease and the pathogens, okay, and the pathogens. सो पर्टिक्युलर काहीतरी की बेसिकली आपण त्याला तिथे म्हणू ज्या हे असतात काय म्हणू आपण त्याला डिजीज जे असतात त्या पर्टिक्युलर काहीतरी की पिरियडमध्ये तिथे काय होत असतं तिकडे थ्राय होत असतात. सो याच्यासाठी आवश्यकता कशाची असते तर काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू तिथं क्रॉप रोटेशनची. ओके, क्रॉप रोटेशनची. आता क्रॉप रोटेशन काय असतं काय नाही ते बेसिकली आपण इथं काहीतरी की क्रॉपिंग पॅटर्नमध्ये इन डिटेलमध्ये काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. ओके, क्रॉपिंग पॅटर्नमध्ये काहीतरी की आपण इन डिटेलमध्ये डिस्कस केलेलं होतं. राईट. क्रॉपिंग पॅटर्नमुळे काय होतं पर्टिक्युलर काहीतरी की ज्या डिसीज असतात त्या तिथं अफेक्ट होतात किंवा काहीतरी इकडं थ्राईव्ह होत नाहीत. बरोबर. सो क्रॉपिंग रोटेशन जे असेल ते पण काहीतरी तिकडं आवश्यक असतं. राईट. म्हणजे कल्चरल मेथडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जी आहे ते म्हणजे काहीतरी की रविंग. ओके, रविंग. सो रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ डिजीज प्लांट्स, डिजीज प्लांट ऑर्गन or the eradication of alternate and collateral host and the sanitation of field. Okay, sanitation of field. तिथे जर काहीतरी की पर्टिक्युलर फील्डला अफेक्ट झाला गेलेला असेल त्या डिजीजचा, ओके, पर्टिक्युलर काहीतरी की पॅथोजन्समुळे, सो त्या अफेक्टेड झाला गेलेला जो फील्ड असेल तिथून काहीतरी की बेसिकली तो डिजीज असेल त्याला तिथे रिमूव्ह करणं. ओके, त्याला तिथं काहीतरी की रिमूव्ह करणं आवश्यक असतं किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथं इम्पॉर्टंट असतं. राईट. सो त्यासाठी काहीतरी इकडं अल्ट्रेशन असेल त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली इकडं सॅनिटेशन असेल या टाईपच्या काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू तिथं ज्या हे असतात प्रॅक्टिसेस तिथं आवश्यक असतात किंवा काहीतरी की तिकडं एकदमच काहीतरी की गरजेचं असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एच आहे मॉडिफिकेशन ऑफ कल्चरल प्रॅक्टिसेस. ओके, मॉडिफिकेशन ऑफ कल्चरल प्रॅक्टिसेस. राईट. सो मॉडिफिकेशन ऑफ कल्चरल प्रॅक्टिसेस म्हणजे cultural practices such as a distance between the plants, okay, distance between the plants, time and frequency of irrigation, okay, time and frequency of irrigation, transplanting, okay, transplantation, time and method, then mixed cropping, त्याच्यानंतर amount and property of fertilizer and compost, okay, and compost can be changed, okay, can be changed to reduce loss caused by the disease. Okay, caused by the disease. कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये अगेन एक इम्पॉर्टंट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू कलेक्टिव्ह असा काहीतरी की पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की तिकडं कल्चरल प्रॅक्टिसेस. सो याच्यामध्ये काय आहे फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की डिस्टन्स इन बिटवीन द प्लांट्स. सो क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काहीतरी की आपण बघितलेलं होतं पर्टिक्युलर काहीतरी स्पेस असणं तिथं काहीतरी की आवश्यक असतं. याच्यामुळे व्हेंटिलेशन प्रॉपर राहतं. बरोबर. त्याच्यानंतर काहीतरी की ऑक्सिजनचा जो पुरवठा असतो तो देखील काहीतरी प्रॉपर केला जातो आणि याच्यामुळे ज्या डिजीज असतात थ्राय होणाऱ्या त्या कुठेतरी काहीतरी की कंट्रोल होतात. सोबतच टाईम आणि काहीतरी की फ्रिक्वेन्सी असेल इरिगेशनचे. आता इरिगेशनचे काहीतरी की पॉईंट्समध्ये चॅप्टरमध्ये आपण इन डिटेल काहीतरी की डिस्कस केलेलं होतं की इरिगेशन तिकडं आवश्यक आहे की नाही हे तिथं काहीतरी की रेकग्नाइज करणं. त्याच्यानंतर त्याचा काहीतरी की टाईम असेल तो देखील काहीतरी फिक्स करणं. कोणत्या ठिकाणी काहीतरी की किती प्रमाणात पाणी दिलं पाहिजे हे देखील काहीतरी की बघणं. या सगळ्याच गोष्टी कशा असतात आवश्यक असतात. कारण का जेवढी वेट किंवा काहीतरी की ह्युमिडिटी तिथे अवेलेबल असेल तेवढ्या प्रमाणात काहीतरी तिकडं जे पॅथोजन्स असतात त्यांचा थ्राय होण्याचं किंवा काहीतरी की वाढण्याचं जे प्रमाण असतं ना ते थोडंसं काहीतरी की जास्त असतं. सो त्याच्यामुळेच इथं काहीतरी की तिकडे इरिगेशनची जी फ्रिक्वेन्सी असेल ना तिला काहीतरी की थोडंसं लिमिटेड किंवा काहीतरी की ॲज काय म्हणू आपण त्याला पर्टिक्युलर काहीतरी की तिकडे त्याला तिथं एक शेड्यूल ठेवणं काहीतरी की गरजेचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मिक्स क्रॉपिंग असेल. आता मिक्स क्रॉपिंग म्हणजे आपण बघितलं होतं ॲट अ टाइम काहीतरी तिकडे डिफरंट पिकं जे असतात ते काहीतरी की घेतली जातात. बरोबर. सो क्रॉप रोटेशन किंवा काहीतरी की तिकडं मिक्स क्रॉपिंग
हे काहीतरी की त्याच्यामध्येच काहीतरी की मोडतात. एक्झॅक्टली ते काय होतं काय नाही ते आपण काहीतरी की क्रॉपिंग पॅटर्नमध्ये बघितलेलंच आहे. सोबत अमाऊंट आणि प्रॉपर्टी ऑफ फर्टिलायझर्स अँड कंपोस्ट. डिफरंट डिफरंट काहीतरी की फर्टिलायझर्स असेल आणि काहीतरी कंपोस्ट असेल. यांची बेसिकली काहीतरी की अमाऊंट आणि सोबत काहीतरी की त्याची तिथं फ्रिक्वेन्सी किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू प्रॉपर्टी, त्या देखील काहीतरी परफेक्ट किंवा काहीतरी की त्याला आपण म्हणू योग्य असे असणं काहीतरी की आवश्यक असतं. अदरवाईज काय होतं, जास्त जर प्रमाणात तिकडे काहीतरी की फर्टिलायझर अवेलेबल झाले तर वीड्स असतात त्यांचं काहीतरी की प्रमाण असतं ते वाढण्याचं प्रमाण किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू नंबर थोडे जास्त असतात. आणि याच्यामुळे नंतर काहीतरी जे पॅथोजन्स असतात ते थ्राय होतात आणि ते नंतर काय करतात तिकडं प्लांट्सला अफेक्ट करतात. ठीक आहे. सो त्याच्यामुळेच काहीतरी की बेसिकली तिकडं अमाऊंट आणि प्रॉपर्टी असेल फर्टिलायझर किंवा कंपोस्टची ती काहीतरी की परफेक्ट असणं तिथं आवश्यक असतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिथं शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की इरिडिकेशन ऑफ इन्सेक्ट वेक्टर्स. ओके, इरिडिकेशन ऑफ इन्सेक्ट वेक्टर्स. Insects are as a vector for many diseases. Okay, for many diseases. And eradication of such insect vector is essential for the control of pathogens. Okay, for control of pathogens. Example of some disease and their insect vector are as follow. Okay, are as follow. Eradication of insect vector म्हणजे काय की पर्टिक्युलर काहीतरी की जे इन्सेक्ट्स असतात आपण त्याला लास्टच्याच काहीतरी चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेच काहीतरी इन्सेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. कॅटरपिलर्स असतील, बीटल्स असतील, ओके, फ्लूक असेल, ठीक आहे, त्याच्यासोबतच काहीतरी तिकडाचं बोरर असेल. आता हे सगळेच काय करतात बेसिकली तिकडं प्लांट्स असतात त्यांना काहीतरी इकडे ईट करत असतात. ओके, वेगवेगळ्या प्रकाराने. ओके, वेगवेगळ्या प्रकाराने काय करत असतात, ईट करत असतात. आता ऍक्च्युली काहीतरी की हे जे पॅथोजन्स असतात हे काय करतात त्या इन्सेक्टमध्येच काहीतरी की बसलेले असतात आणि नंतर हे जे इन्सेक्ट त्या काहीतरी प्लांटला तिकडे ईट करतात किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेला हे जे काहीतरी पॅथोजन्स असतात ते काय करतात तिकडं एंटर करतात प्लांटमध्ये आणि त्या प्लांटला काहीतरी तिकडे अफेक्ट करतात. राईट. फॉर एक्झाम्पल वेक्टर बॉर्न डिझीज ह्युमनमध्ये जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळेला काहीतरी की मच्छरच असतो. ओके, ॲनोफिलस नावाची काहीतरी की डासाची जी मादी असते ॲनोफिलस. ओके, ती ज्यावेळेला काहीतरी की आपल्याला बाईट करते त्यावेळेला डेंगू हा जो काहीतरी की बेसिकली व्हायरस असतो तो ऑलरेडी काहीतरी की त्या मच्छरमध्ये असतो. तो ज्यावेळेला आपल्याला तिथं बाईट करतो त्यावेळेला ते काहीतरी की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये काहीतरी की एंटर होतात. बरोबर. सो म्हणूनच काहीतरी तिकडं तिथे त्या मच्छरांच्या काहीतरी की पासून संरक्षण मिळणं आवश्यक असतं. म्हणजेच काहीतरी की त्या व्हायरस पासून काहीतरी आपल्याला संरक्षण मिळत असतं. राईट. सो त्याच प्रकारे इथं काही इन्सेक्ट्स असतात ते काय करतात ह्या पॅथोजन्सला काय करतात तिकडं काहीतरी की पोचवण्याचं काम जे असतं प्लांट्समध्ये ते करतात. त्याच्यामुळे हे जे इन्सेक्ट्स असतात ना यांना काहीतरी तिकडे कंट्रोल करणं आवश्यक असतं. ज्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर ज्या डिझीज आहेत, ओके, वेक्टर बॉर्न डिझीज, त्या काय होतात तिकडं कंट्रोल होतात. राईट. सो इथं थोड्याशा काहीतरी की इथे दोन आपल्याला काहीतरी की इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी याचा डिस्क्रिप्शन जे असेल काहीतरी की ते पाहायला मिळतं. राईट. हा व्यवहार ते थोडेसे काहीतरी की जास्त होतात त्यामुळे मी इथे ठेवलेलं नाहीये. त्याच्याऐवजी काहीतरी की काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहेत इथे कशामध्ये तर त्या म्हणजे काहीतरी की प्लांट पॅथोजन्समध्ये आणि त्या एक्झॅक्टली काय आहेत काय नाही ह्या थोडंसं बघणं काहीतरी की आवश्यक आहे. कारण ऑलरेडी काहीतरी की आपण जे इम्पॉर्टंट इन्सेक्ट्स आणि त्याच्यामुळे काहीतरी की प्लांट लावणारा इफेक्ट जो आहे तो काहीतरी की बघितलेला आहे. त्याच्यामुळे इथली जी इन्फॉर्मेशन आहे ती काहीतरी की ते ऍड केलेली नाहीये. ओके, सो थोडेसे इम्पॉर्टंट काहीतरी की टर्मिनॉलॉजी आणि त्यांचं डिस्क्रिप्शन एक्झॅक्टली काय आहे काय नाही ते इथं आपण बघूया. ओके, सो पहिली टर्मिनॉलॉजी येतं की ती म्हणजे काहीतरी घ्यायचं ॲगर. ओके, ॲगर, AGAR, ॲगर. डिस्क्रिप्शन मध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतं की जिलेटिन. ओके, जिलेटिन लाईक सबसिस्टन्स ऑप्टेन फ्रॉम द सीवीड. ओके, सीवीड, रेड ॲल्गे, ओके, किंवा काहीतरी तिकडं गॅलिडम असेल किंवा काहीतरी तिकडं ग्रॅसिलेरिया असेल. ओके, अँड यूज टू प्रिपेअर cultural media on which microorganism are grow from study. Okay, for study. ॲगर बेसिकली काहीतरी की जिलेटिन म्हणजेच काहीतरी की त्याला आपण काहीतरी की म्हणून ॲज अ जेली टाईप काहीतरी की सबस्टन्स असतो. हा साधारणतः काहीतरी की सीवीड. आता सीवीड म्हणजे काहीतरी की बेसिकली समुद्राच्या तळाशी काहीतरी की वाढणारे वनस्पती असतात. ओके, त्यांच्यापासून काहीतरी की मिळवलेला काहीतरी की हा
एक टाईपचा काहीतरी की जिलिटिन लाईक सबस्टन्स असतो. ओके, कोणता? हा ॲगर. आणि ह्याचा बेसिकली काहीतरी की यूज कशासाठी केला जातो, तर लॅबमध्ये किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं कल्चरल काहीतरी की मीडियमनी तिथे काहीतरी की मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ते काही केले जातात, वाढवले जातात आणि नंतर त्यांचा काहीतरी की यूज केला जातो. स्टडीसाठी असेल किंवा काहीतरी तिकडे कमर्शियल असेल. ओके, त्यासाठी काहीतरी की ॲगर जे असते ते काहीतरी की आवश्यक असतं. ओके, त्यांच्या काहीतरी तिकडं लॅबोरेटरीमध्ये काहीतरी की त्यांना तिथं वाढवण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतरची टर्मिनॉलॉजी आहे ती म्हणजे काहीतरी की ॲज अ अल्टरनेट होस्ट. ओके, अल्टरनेट होस्ट एक्झॅक्टली काय आहे? वन ऑफ द टू काइंड ऑफ प्लांट्स on which parasitic fungus, okay, parasitic fungus like example black rust of wheat caused by the Pecunia graminis trifida. Okay, trifida must develop to complete life cycle. Okay, must complete to life cycle. Okay, so हे बेसिकली काय असतं? अल्टरनेट होस्ट म्हणजे वन ऑफ द टू काइंड ऑफ प्लांट्स. ओके, and which a parasitic fungus develop. ओके, पॅरासिटिक फंगस काहीतरी की त्याच्यावरती डेव्हलप होत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे थर्ड नंबरचं एक्झॉडेट. ओके, एक्झॉडेट अ लिक्विड डिस्चार्ज फ्रॉम प्लांट टिश्यूज. ओके, लिक्विड डिस्चार्ज फ्रॉम प्लांट टिश्यूज. बऱ्याचदा काहीतरी की झाडाला आपण कट करतो, मे बी तुम्ही पण काहीतरी की त्याच्या संदर्भात ऑब्झर्वेशन केलेलंच असेल. त्यावेळेला एक टाईपचं काहीतरी की लिक्विड असतो, तो काहीतरी तिथून आपल्याला बाहेर येताना काहीतरी की पाहायला मिळतो. ओके, हे बेसिकली काय असतं तर काहीतरी काय एक्झॉडेट असतं. ओके, एक्झॉडेट स्टिकी टाईप असं काहीतरी असणार. हे बेसिकली द्रव असतो किंवा सबस्टन्स असतो. ठीक आहे. हा झाडांच्या काहीतरी टिश्यूमधून डिस्चार्ज होतो. ओके, त्याच्यानंतर आहे स्पेक्युलेटिव्ह पॅरासाइट्स. ओके, स्पेक्युलेटिव्ह पॅरासाइट्स an organism. Okay, an organism that is usually saprophyte under the certain condition may become parasites. Okay, may become parasites. Speculate parasites काय असतात? काहीतरी काय ऑर्गॅनिझम असतात that is usually saprophyte under the certain condition may become parasites. Okay, may become parasite. आता हे सॅप्रोफाइट्स म्हणजे काहीतरी की बेसिकली प्लांट्सला तिकडे काहीतरी की उपयुक्त किंवा कुठेतरी काहीतरी की तिकडे मदत करणारे काहीतरी की बेसिकली तिकडे घटक असतात. मात्र सर्टन कंडिशनमध्ये काय होतात, ते असं काहीतरी की पॅरासाइट्स म्हणून काहीतरी तिकडे कन्वर्ट होतात किंवा असं त्या टाईपचं काहीतरी की फंक्शन जे असेल ते करतात. त्यांना स्पेक्युलेटिव्ह काहीतरी की पॅरासाइट्स म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर आहे स्पेक्युलेटिव्ह सॅप्रोफाइट गॅल. ओके, स्पेक्युलेटिव्ह सॅप्रोफाइट गॅल. इथे आता इथं काय असतं? बेसिकली उलट असतं. ऑर्गॅनिझम दॅट इज युजली पॅरासाइट. ओके, बट मे बी ऑल्सो लाईव्ह ॲज अ सॅप्रोफाइट. ओके, ऑल्सो सॅप्रोफाइट. इथे हे काय करतात? ॲज अ पॅरासाइट्स असतात, पण काहीतरी की सॅप्रोफाइट म्हणजे काहीतरी की तिकडं प्लांटला उपयुक्त किंवा काहीतरी की आवश्यक असणारे काहीतरी की जे काम असतं ते त्यांच्याद्वारे केलं जात असतं. ठीक आहे. गॅल गॅल GALL 6 नंबरची टर्म किंवा टर्मिनॉलॉजी. गॅल a swelling. Okay, a swelling produced on a plant as a result of the infection by the certain pathogens. Okay, as a result of infection by certain pathogens. कधी ना कधी काहीतरी की तुम्ही बघितलं असेल, जसं आपल्याला जखम झाल्यानंतर किंवा एखादी इजा झाल्यानंतर त्या ठिकाणचा एरिया जो सुद्धा काहीतरी की सुजला जातो, स्वेलिंग होत असते. तर तशाच प्रकारची काहीतरी की स्वेलिंग जे असते ना, ते आपल्याला काहीतरी की प्लांटमध्ये पाहायला मिळते. ओके, त्यालाच काहीतरी की सॉरी, ही जी स्वेलिंग असते ती कशामुळे झाली गेली असते तर काहीतरी त्याचं पॅथोजन्समुळे. ओके, पॅथोजन्स काहीतरीकडे एंटर झालेले असतात, त्याच्यामुळे ती स्वेलिंग असलेली ती घडलेली असते. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचे जो टर्म आहे ती म्हणजे Gummosis. Okay, gummosis. So gummosis is the formation of patches. Okay, formation of patches of gummy substances on the surface of certain plants, particularly fruit trees. Okay, particularly fruit trees. Okay, so gummosis काय असतं? बेसिकली काहीतरी की पॅचेस जे असतात ते काहीतरी की बेसिकली इकडे प्लांट वरती किंवा काहीतरी की फ्रूट वरती बनलेले असतात. सो मगाशीच काहीतरी की आपण बघितलेलं आहे. ओके, मँगो असेल किंवा काहीतरी की पेरू असेल किंवा ॲपल असेल किंवा काहीतरी इकडे पेर असेल,
त्याच्यावरती पॅचेस जे असतात ते काहीतरी की पडलेले असतात, कसे असे ब्राऊन कलरचे किंवा काहीतरी की ब्लॅक कलरचे असतात. ओके. ऑफ गमी सबस्टेन्सेस ऑफ द सरफेस ऑफ प्लांट्स किंवा काहीतरी पर्टिक्युलर फ्रूट ट्रेस, हे काय असतात बेसिकली गमी सॉस असतात किंवा त्यांना गमी सॉस म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे 8 नंबरचं, तो म्हणजे याचं हेट्रोट्रॉपिक. ओके, हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. हे कोण असतात बेसिकली ऑर्गॅनिझम डिपेंडिंग ऑन अन आउटसाइड सोर्स फॉर ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. ओके, आउटसाइड सोर्स ऑफ ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. अशा प्रकारचे काहीतरी की बेसिकली ऑर्गॅनिझम्स असतात, ते काहीतरी की बेसिकली दुसऱ्याच्या काहीतरी तिकडे बॉडीवरती डिपेंड असतात. कशासाठी? तर काहीतरी की ॲज अ न्यूट्रिशनचं काहीतरी की सोर्स म्हणून. ओके, न्यूट्रिशनचं काहीतरी ॲज अ सोर्स म्हणून. ठीक आहे. यांना काय म्हणलं आता ॲज अ हेट्रोट्रॉपिक काहीतरी की ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल असेल, सगळे जे पॅरासाइट्स असतात ते कोण असतात इथे हेट्रोट्रॉप्स असतात. सगळे नाही म्हणू शकत, सम काहीतरी इकडे जे हेट्रोट्रॉप किंवा काहीतरी की पॅरासाइट्स असतात ते आर दी हेट्रोट्रॉप्स. कारण का? ते एंटरली कसे असतात, डिपेंड असतात होस्टवरती. राईट, होस्टवरती. फॉर एक्झाम्पल फंगस असेल, आता फंगस असते ती काय करते प्लांट्सवरती किंवा काहीतरी की तिकडे बॉडीवरती तिथे इन्क्रीज होते आणि त्या काहीतरी की तिकडे प्लांट्समधून किंवा काहीतरी की पर्टिक्युलर जे लिव्हिंग सबस्टन्सेस आहे त्याच्यातून काहीतरी की तिकडे पोषण तत्व जे असतात ते काय करत असते, ते ॲब्झॉर्ब करत असते. ठीक आहे. यांना हेट्रोट्रॉपिक म्हटलं आता. त्याच्यानंतरची टर्म आहे ती म्हणजे काहीतरी की 9 नंबर, hyperplasia. Okay, hyperplasia. So hyperplasia means the excessive development due to increase in a number of cell. Okay, due to increase in a number of cell. हायपरलेसिया म्हणजे काहीतरी की बेसिकली प्लांट्स असो त्याची काहीतरी की डेव्हलपमेंट असते ती एक्झेसिव्ह झालेली असते किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून मोठ्या प्रमाणात झालेली असते. आता हे युजली कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जे क्रॉप्स असतात त्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर काहीतरी की ऊस असतात बघा, ते खूपच काहीतरी की मोठ्या प्रमाणात असे वाढलेले असतात. रिलेटिव्हली काहीतरी की आजूबाजूला असणारे ते जे शुगर केन असतात त्यांच्या संदर्भात किंवा काहीतरी की काही पर्टिक्युलर तिथे ग्रेप्स असतात ते खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की वाढलेले असतात. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली हायपरलेसिया. ओके. आणि हे का वाढलं गेलेलं असतं तर काहीतरी इकडे सेलची जी डेव्हलपमेंट असते थोडीशी जास्त झालेली असते त्याच्यामुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 नंबर आहे इथं हायपरट्रॉफी. ओके, हायपरट्रॉफी, एक्सेसिव्ह ग्रोथ ड्यू टू इन्क्रीज इन अ साइज ऑफ सेल. ओके, एक्सेसिव्ह ग्रोथ ड्यू टू द इन्क्रीज इन अ साइज ऑफ सेल्स. आता इथे एंटायर बॉडी जी असते ती काहीतरी की मोठी डेव्हलप झाली गेलेली असते. ठीक आहे, कारण सेलचे जे नंबर्स असतात ते वाढलेले असतात. हायपरट्रॉफी म्हणजे काय झालं गेलेलं असतं बेसिकली जे सेल असतात सेलची जी साईज असते तीच काय झाली गेलेली असते तिकडे वाढलेली असते. ओके, सेलची जी साईज असते ना ती काहीतरी वाढलेली असते त्याच्यामुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 11 नंबरचं इम्युनिटी. इम्युनिटी आपल्याला माहितीच आहे, द स्टेट ऑफ बिईंग एक्झम्प्टेड फ्रॉम एक्झम्पशन बाय ए गिवन पॅथोजन्स. ओके, बाय ए गिवन पॅथोजन्स. इम्युनिटी म्हणजे काहीतरी की बॉडीची अशी कंडिशन असते किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू एक स्टेट असते की त्याच्यामुळे काय होतं, पर्टिक्युलर डिझीज जे असतात त्या काहीतरी की आपल्याला अफेक्ट करत नसतात किंवा त्या प्लांटला काहीतरी त्याकडे अफेक्ट करत नाही. त्यालाच काय म्हटलं जातं, प्लांटची इम्युनिटी किंवा काहीतरीकडे ह्युमन बॉडीची इम्युनिटी. इन्फेक्शन माहितीच आहे आपल्याला 12 नंबरचं इन्फेक्शन. सो एस्टॅब्लिशमेंट ऑफ पॅथोजन्स इन द होस्ट, यालाच काय म्हटलं जातं बेसिकली इन्फेक्शन्स. ठीक आहे. इन्फेक्शन्स म्हणजेच काहीतरी की एस्टॅब्लिशमेंट ऑफ द पॅथोजन्स इन द होस्ट. पर्टिक्युलर काहीतरी की होस्ट म्हणजे काहीतरी की आपण असतो. फॉर एक्झाम्पल ह्युमन बॉडी आहे, प्लांट आहे किंवा काहीतरी इतर काही असेल, त्याच्यावरती जाऊन काहीतरी की हे जे पॅथोजन्स असतात ते काय करतात तिकडं स्वतःची एस्टॅब्लिशमेंट करतात. यालाच काय म्हटलं इन्फेक्शन. फॉर एक्झाम्पल जसं मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, आता काहीतरी की सर्दी पडसेचे काहीतरी की प्रकार किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू लोकांचे जे नंबर आहेत ना, लोकांच्या मध्ये जे नंबर आहेत ते वाढलेले आहेत. कारण का? कधीही पाऊस येतो, कधीही थंडी येते. कारण का? जे रायनो व्हायरस आहे त्याचं काहीतरी इन्फेक्शन किंवा प्रसार आहे तो खूप वाढतो. आता तो व्हायरस ज्यावेळेला काहीतरी की बॉडीमध्ये एंटर होतो आणि आपल्याला काहीतरी की सर्दी खोकला सुरू होतो. सो हे काय असतं बेसिकली एस्टॅब्लिशमेंट ऑफ काहीतरी की पर्टिक्युलर तिकडं जो डिझीज आहे किंवा काहीतरी की पर्टिक्युलर पॅरासाइट्स आहे इन द होस्ट आपल्या बॉडीमध्ये. ओके, त्यालाच काय म्हणलं जातं इन्फेक्शन. ठीक आहे.
ठीक आहे. टॉक्झिन, नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे तर टॉक्झिन. टॉक्झिन्स कंपाउंड प्रोड्यूस बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड बीइंग टॉक्झिक टू प्लांट्स ऑर ॲनिमल्स. ओके, टू प्लांट्स ऑर ॲनिमल्स. टॉक्झिन म्हणजे काहीतरी की बेसिकली पॉयझन, त्या टाईपचंच काहीतरी की आपण त्याला कन्सेप्ट म्हणू शकतो. हावेवर ही बेसिकली कोणी डेव्हलप केलेली असते किंवा काहीतरी की कोणी सिंथेसाइज केलेली असते, तर त्या होस्टवरती किंवा काहीतरी की पर्टिक्युलर ॲनिमलवरती किंवा प्लांटवरती काहीतरी प्लांटवरती वाढल्या गेलेल्या काहीतरी की त्या पॅथोजनने. ओके, फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा काहीतरी की आपण जे अन्न असतं ते काहीतरी की एखाद्या ठिकाणी ठेवून देतो, मग ते डब्यामध्ये राहिलं गेलेलं असेल किंवा काहीतरी एखाद्या बॅगमध्ये राहिलं गेलं असेल. कालांतराने आपल्याला जर पाहायला मिळतं एक टाईपची फंगस असते ते काहीतरी की वाढलेली असते. ओके, फंगस असते ना ती काहीतरी की वाढलेली असते. सो त्या पर्टिक्युलर फूड्समध्ये पॉयझनस किंवा काहीतरी तिकडं पॉयझनस सबस्टन्स असतं ते काहीतरी की क्रिएट झाले गेलेलं असतं. म्हणून काहीतरी की सांगितलं जातं शिळांना असतं ते काहीतरी की खाऊ नये, कारण का त्या फंगसद्वारे काहीतरी इकडं पॉयझन असतं ते बनलं असतं. त्या पॉयझनलाच काय म्हणलं त्याचं टॉक्झिन. ओके, त्यालाच काय म्हणलं त्याचं टॉक्झिन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वेक्टर टर्मिनॉलॉजी. वेक्टर, ओके, किंवा काहीतरी हा शब्द किंवा फ्रेज वेक्टर. हे काय असतं बेसिकली अन इन्सेक्ट एबल टू ट्रान्समिट ए पॅथोजन. ओके, इन्सेक्ट एबल टू ट्रान्समिट ए पॅथोजन. अशा पर्टिक्युलर काहीतरी जे इन्सेक्ट्स असतात, ओके, किडे मकोडे असतात, यांच्याद्वारे काय केलं जातं बेसिकली जे पॅथोजन्स असतात त्यांना काहीतरी की ट्रान्सफर केलं जातं एका काहीतरी ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यामध्ये. ओके, यांनाच काय म्हणलं जातं बेसिकली वेक्टर. याच्यामध्ये इन्सेक्ट येतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी की मग आपल्याला माहितीच आहे मगाशीच आपण डिस्कस केलेलं आहे मॉस्किटो. ॲनोफिलस नावाची जी मादी असते डासामधली, ती काय करते तिकडे बेसिकली तिकडे डेंग्यूची जी काहीतरी इकडे व्हायरस असतात त्यांना काय करत असते एका ठिकाणून किंवा काहीतरी की एका होस्टमधून दुसऱ्या होस्टमध्ये ट्रान्समिट करण्याचं काहीतरी की काम करत असते. ठीक आहे, किंवा मलेरिया असेल. ओके, मलेरिया असेल, राईट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वेन बाइंडिंग. ओके, नेक्स्ट टर्मिनॉलॉजी किंवा काहीतरी की फेज वेन बाइंडिंग. ओके, वेन बाइंडिंग. सो bands of green tissue. Okay, green tissue along the veins, while the tissue between the veins become chlorotic. Okay, bands of green tissue along the veins while the tissue between the veins become chlorotic. ओके, त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली वेन बाइंडिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन इम्पॉर्टंट इथं फ्रेज आहे किंवा काहीतरी की टर्म आहे ती म्हणजे काहीतरी की व्हायरॉड. ओके, व्हायरॉड. आता जसं व्हायरस असतो तसंच काहीतरी की बेसिकली व्हायरॉड पण असतात. ओके, तर हे कोण असतात? नेकेड न्यूक्लिक ॲसिड. ओके, नेकेड न्यूक्लिक ॲसिड विच रिअसेंबल व्हायरस but is devoid of protein code. It is devoid protein code. व्हायरस किंवा काहीतरी की व्हायरॉड हे बेसिकली काय असतात माहिती आहे का? आता आपल्याला माहितीच आहे आपण सेलमध्ये, ओके, सेल सायन्समध्ये काहीतरी की आपण तिकडं डिस्कस केलेलं होतं, राईट, की एक्झॅक्टली काय असतं तिथं न्यूक्लियस असतो त्याच्या अगेन्स्ट काहीतरी की तिथं एक वॉल असते, बरोबर, आणि वॉलच्या आतमध्ये काहीतरी इकडं बेसिकली न्यूक्लियस असतो, बरोबर. मात्र इथे काही असे काहीतरी तिकडं ॲनिमल किंगडममध्ये ज्यांना काहीतरी इकडं स्थानच दिले गेले नाही, त्याच्यामध्ये व्हायरॉड किंवा काहीतरी इकडं व्हायरसेस येतात, ज्यांच्या संदर्भात जर आपण इथं बघितलं तर आपल्या इथं पाहायला मिळतं यांच्या सराउंडिंगमध्ये काहीतरी इकडे न्यूक्लिक ॲसिडची काहीतरी तिकडं वॉल नसते आणि यांचा काहीतरी की बेसिकली न्यूक्लियस असतो तो कसा असतो ॲज फ्री असतो. ओके, तो कसा असतो ॲज काहीतरी की फ्री असतो आणि तो कसा असतो डेड असतो. आणि ज्या वेळेला तिथं होस्टमध्ये काहीतरी की जातो ज्यावेळेला काहीतरी इकडं तिथे प्रोटीनचं काहीतरी की बेसिकली जो कोट असतो तो पण काहीतरी की नसतो आणि ज्यावेळेला होस्टमध्ये जातो त्यावेळेलाच काहीतरी इकडं तो ॲक्टिव्ह होतो. त्यालाच काय म्हणलं त्याचं व्हायरॉड किंवा काहीतरी त्याचं व्हायरस. ओके, त्यालाच काय म्हणलं त्याचं व्हायरॉड किंवा काहीतरी की व्हायरस. त्याच्यानंतर आहे विल्ट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट येतं फ्रेज आहे किंवा काहीतरी की टर्मिनॉलॉजी आहे ती म्हणजे काहीतरी याचं विल्ट. सो लॉस ऑफ रिजिडिटी. ओके, लॉस ऑफ रिजिडिटी अँड ड्रॉपिंग ऑफ प्लांट पार्ट्स होली और पार्शली. ओके, होली और पार्शली. प्लांटची काहीतरी की बेसिकली रिजिडिटी असते किंवा काहीतरी की त्यांचे जे पार्ट्स असतात ते बेसिकली काहीतरी इकडं गळण्याचं किंवा काहीतरी इकडं आपण म्हणून कमकुवत होण्याचं जे काहीतरी की कंडिशन असते त्यालाच काय म्हणलं त्याचं विल्ट. ओके, त्यालाच काय म्हणलं त्याचं विल्ट. सो आपण बघतो झाडा ज्यावेळेला काहीतरी इकडे ठिसूळ होतात एका पर्टिक्युलर काहीतरी की कंडिशनमध्ये, ॲक्च्युली प्लांट्स असतात ते डेड होत नाहीत बरं का, ते एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे.
बेसिकली जे हे असतात डिझीज असतात ते अफेक्ट करतात प्लांट्सला, किंवा काहीतरी की पर्टिक्युलर आपण केमिकल्स असतात तो यूज करतो किंवा आपण त्यांना सरळ कट करतो, त्याच्यामुळे काय असतात प्लांट असतात ते डेड होतात. ओके, सो विल्ट अशी कंडिशन असते त्या ठिकाणी पर्टिक्युलर डिझीज ज्यावेळेला अफेक्ट होतात त्या पर्टिक्युलर काहीतरी की प्लांटला, त्यावेळेला तिथे काहीतरी की बेसिकली त्यांची जी रिजिडिटी असते किंवा काहीतरी की तिकडं ड्रॉपिंग ऑफ प्लांट्स पार्ट असते ती काहीतरी स्टार्ट होते, यालाच काय म्हणलं आता विल्ट. त्याच्यानंतर येलोज. ओके, येलोज. सो येलोईंग अँड स्टंटिंग ऑफ होस्ट प्लांट. ओके, होस्ट प्लांट. प्लांट असतो ज्याला काहीतरी इकडं अफेक्ट झालं गेलेलं असतं त्या पर्टिक्युलर काहीतरी तिकडं पॅरासाइट्सने, यालाच काय म्हणलं आता याचं येलोईंग. येलोईंग किंवा काहीतरी काय स्टंटिंग म्हणजेच काय थोडक्यात की त्याची जी वाढ असते त्या पर्टिक्युलर काहीतरी जो प्लांट असेल त्याची किंवा काहीतरी जो क्रॉप असेल त्याची, ही वाढ जी असते ती काहीतरी की पूर्णपणे थांबलेली असते. कारण का तर काहीतरी की त्या पर्टिक्युलर काहीतरी की त्या याच्यामध्ये कशामुळे पॅरासाइटमुळे. ओके, यालाच काय म्हणलं त्याचं स्टंटिंग किंवा काहीतरी याचं तिथे येलोईंग. ओके, येलोईंग. ठीक आहे. सो हे झालं काहीतरी की इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी. नेक्स्ट इथे पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की इन्सेक्ट ॲज अ काहीतरी की वेक्टर म्हणून काम करतात, आणि तिथे काहीतरी की त्यांचा नेम ट्रान्समिटिंग डिझीज किंवा काहीतरी की पॅथोजन. ओके, पर्टिक्युलर काहीतरी इन्सेक्ट आहेत ॲज अ वेक्टर म्हणून काम करतात, आणि त्यांच्याद्वारे काहीतरी ट्रान्सफर केली जाणारी काहीतरी तिकडे डिझीज किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू पॅथोजन्स. तर हे जर बघितलं पहिल्यांदा इथं आपल्याला पाहायला मिळतं ॲफिड्स. ओके, ॲफिडच्या संदर्भात. सो मॅजियस प्रिसेका. ओके, मॅजियस प्रिसेका ॲफिड्स आहेत, यांच्याद्वारे काय केलं होतं बेसिकली पोटॅटो लीफ रोल व्हायरस आहे याला काय केलं होतं ट्रान्सफर केला होता. ओके, हा जो ॲफिड असतो याच्याद्वारे काय केला होता पोटॅटो लीफ रोल व्हायरस आहे तो काहीतरी याचा पोटॅटोमध्ये इकडं ट्रान्सफर केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे लीफ ओफर. लीफ ओफर आपण बघितलं होतं त्याचा इन्सेक्ट असतो. ओके, गहू असेल, तांदूळ असेल आणि सिरियल्स असतील, आणि इव्हन काहीतरी तिकडं बेसिकली जे हे असतात काय म्हणून आपण त्याला काहीतरी की मिलेट्स, यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो लीफ ओफरद्वारे काहीतरी की बेसिकली इकडं डिझीज किंवा काहीतरी की पॅथोजन कोणता सेंड केला जातो. सो मेज स्टार्क व्हायरस असेल किंवा राईस ड्रॉप व्हायरस असेल, ठीक आहे, किंवा काहीतरी तिकडं टिंग्रो व्हायरस असेल राईससाठी. ओके, राईससाठी. सो हे 3 इम्पॉर्टंट व्हायरसेस असतील, यांना ट्रान्समिट करण्याचं जे काम असतं ते लीफ ओफरद्वारे काहीतरी की केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे इथं व्हाईट फ्लाईज. व्हाईट फ्लाईज आपण बघितलेलंच आहे. पेरू असेल, आंबा असेल, त्याच्यानंतर काहीतरी की तिकडं हे असतील डाळिंब असतील, त्याच्यानंतर काहीतरी तिकडं हे असेल काय म्हणून आपण शुगर केन असेल, याच्यावरती काहीतरी की तिकडं चिकटा किंवा काहीतरी की असं चिकटा याचा स्टिकी सबस्टन्स असतो तो काहीतरी की बनलेला असतो. तर ते कशामुळे होतं बेसिकली या व्हाईट फ्लायमुळेच. ओके, सो याच्यामुळे येलो मोझाईक ऑफ बीन्स किंवा काहीतरी की टोमॅटो लीफ कर्ल या नावाचे जे व्हायरस असतात ते काय केले जातात तिकडं ट्रान्समिट केले जातात. ठीक आहे, ह्या व्हाईट फ्लायमुळे. त्याच्यानंतर ट्रिप्स मगाशीच आपण बघितलं होतं. ओके, याच्याद्वारे टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस असेल. ओके, टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस असेल तो काय केला जातो तिकडं ट्रान्समिट केला जातो. आणि त्याच्यानंतर आहे मिड्स. ओके, मिड्सद्वारे इथं काहीतरी की व्हीट स्टार्क मोझाईक व्हायरस. ओके, व्हीट स्टार्क मोझाईक व्हायरस असेल तो काय केला जातो तिकडं ट्रान्समिट केला जातो किंवा काहीतरी ट्रान्समिटिंग केला जातो त्या पर्टिक्युलर काहीतरी की होस्टमध्ये. ठीक आहे. सो हे इम्पॉर्टंट काहीतरी तिकडं इन्सेक्ट झाले ॲज अ वेक्टर म्हणून काम करतात, आणि त्यांच्याद्वारे काहीतरी की बेसिकली हे जे व्हायरसेस असतात त्या पर्टिक्युलर काहीतरी की प्लांटमध्ये ट्रान्समिट केले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तिकडे काहीतरी की फिजिकल मेथड इन कंटेक्स ऑफ द कंट्रोलिंग प्लांट डिझीज. सो याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये तिथे पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. आय होप इथंपर्यंत काहीतरी जे डिस्कशन केलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं असेल. सो आतासाठी आपण इकडे थांबूया. द सेम नेक्स्ट टाइमला काहीतरी भेटून आपण पुढे रिमेनिंग जो पार्ट आहे तो पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. थांबूया आपण इकडं. थँक्यू. थँक्स अ लॉट.